फ्रेंड्स, वेलकम टू एस क्लास एज्युकेशन. आज आपण पाहणार आहोत 12th स्टँडर्ड NCERT बायोलॉजीमधील थर्ड चॅप्टर दॅट इज ह्युमन रिप्रोडक्शन. आणि त्यामध्ये आपण आतापर्यंत रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्सबद्दल पाहिलेलं आहे. त्यासोबतच स्पर्मॅटोजेनेसिस असेल, oogenesis असेल, या सगळ्या गोष्टी आपण पाहिलेल्या आहेत. आणि आता आपण स्टार्ट करणार आहोत फ्रॉम दी मेन्स्ट्रुअल सायकल. आय होप की तुम्ही प्रिव्हियस व्हिडिओ पाहिला असेल. नसेल पाहिलं तर त्याची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पाहायला मिळेल. So let us start. The reproductive cycle in the female primates. Primates म्हणजे काय, तर याच्यामध्ये मंकीज येतात, एप्स येतात आणि ह्युमॅन बीइंग्स येतात. फक्त असे मॅमल्स जे की प्रायमेट्समध्ये येणार आहेत त्यांच्यामध्येच आपल्याला फक्त मेन्स्ट्रुअल सायकल पाहायला मिळते. जे नॉन प्रायमेट्स आहेत मग त्याच्यामध्ये काव, शीप, गोट वगैरे, कॅट असेल, डॉग असेल, तर हे सगळे जे फिमेल ॲनिमल्स आहेत नॉन प्रिमेट्समध्ये, तर त्यांच्यामध्ये येणार आहे ऑयस्टर्स किंवा इस्टर्स सायकल. ओके, सो आता आपण या ठिकाणी फक्त मेन्स्ट्रुअल सायकल पाहणार आहोत कारण आपण ह्युमन रिप्रोडक्शन बद्दल पाहतोय. सो मेन्स्ट्रुअल सायकल फक्त मंकीजमध्ये, एप्समध्ये आणि ह्युमन बीइंग्समध्येच येते. द फर्स्ट मेन्स्ट्रुएशन बिगिन्स ॲट प्युबर्टी अँड इज कॉल्ड ॲज मेनार्च. सो जेव्हा फर्स्ट मेन्स्ट्रुएशन स्टार्ट होते, साधारणतः जर आपण ह्युमन फिमेल्समध्ये पाहिलं तर फ्रॉम द एज ऑफ 12 to 15, साधारणतः जर आपण रफली पाहिलं तर, किंवा 12 to 18, तर या एजमध्ये कधी पण मेन्स्ट्रुअल सायकल स्टार्ट होऊ शकते. सो जेव्हा पहिली मेन्स्ट्रुअल सायकल स्टार्ट होणार आहे, बिगिनिंग ऑफ द मेन्स्ट्रुअल सायकल, त्याला आपण म्हणणार आहोत मेनार्च. इन ह्युमन फिमेल्स, menstruation is repeated at an average interval of about 28 to 29 days, and the cycle of events starting from one menstruation till the next menstruation is called as menstrual cycle. So as you all know की ही सायकल साधारणतः 1 मंथची असते, 28 to 29 डेजची असते. आणि एक मेन्स्ट्रुअल सायकल संपली की दुसरे मेन्स्ट्रुअल सायकल येईपर्यंत हा जो मधला कालावधी आहे तोही एक प्रकारचा सायकलिक पिरियड आहे. सो त्याला आपण मेन्स्ट्रुअल सायकल म्हणतो त्या पिरियडला. कारण एक मेन्स्ट्रुएशन झाल्यानंतर दुसरं मेन्स्ट्रुएशन, याच्यामध्ये पण बॉडीमध्ये खूप सारे चेंजेस होत असतात आणि ते प्रत्येक मंथला होत असतात. सो ते सगळे चेंजेस काय आहेत हे आता आपण पाहूया. मित्रांनो, फर्स्ट टाइम अनअकॅडमी एक ऑफलाईन टेस्ट ऑर्गनाइज करत आहे, ज्या टेस्टचं नाव आहे अनसॅट. ओके, अनसॅट म्हणजेच काय, अनअकॅडमी नॅशनल स्कॉलरशिप ॲडमिशन टेस्ट. ही टेस्ट होणार आहे 40 सिटीजमध्ये. सो बेसिकली आता ही टेस्ट कोणत्या कोणत्या सिटीजमध्ये होणार आहे, कुठे होणार आहे, हे सगळे डिटेल्स तुम्हाला पाहायला मिळतील. त्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक लिंक दिली आहे, त्यावर तुम्ही नक्की क्लिक करा जेणेकरून तुम्हाला याच्याबद्दल अजून इन्फॉर्मेशन पाहायला मिळेल. टेस्ट कधी होणार आहे तर 4 जून to 5 जूनच्या दरम्यान ही टेस्ट होणार आहे. टेस्टमध्ये तुम्हाला 90% पर्यंत स्कॉलरशिप मिळणार आहे ऑनलाईन सबस्क्रिप्शन्सवरती. त्यासोबतच पहिले जे काही 14 रँकर्स येतील त्यांना आयफोन मिळणार आहे. आणि प्रत्येक जो कोणी टेस्टसाठी एनरोल करेल त्याला टी-शर्ट देखील मिळणार आहे अनअकॅडमीचा. सो बेसिकली तुम्हाला या ठिकाणी त्या वेबसाईटवरती जायचं आहे. त्या ठिकाणी छोटीशी रजिस्ट्रेशन फी आहे, ती तुम्हाला पे करावी लागेल. ही टेस्ट फ्री नाही आहे कारण ऑफलाईन टेस्ट असल्यामुळे अनअकॅडमीद्वारे ही टेस्ट फ्री नाही ठेवण्यात आलेली. त्याच्यामुळे तुम्हाला ज्या वेबसाईटवरती तुम्ही जाणार आहात, खाली लिंक दिलेली आहे, तिथे गेल्यानंतर तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा तर सगळं डिटेल्स वाचायचे आहेत की एक्झाम कधी आहे, तुम्हाला ॲडजस्ट होणार आहे का वगैरे. सगळं वाचल्यानंतर मग तुम्हाला त्या ठिकाणी एनरोलमेंट करायचं आहे. एनरोलमेंट दरम्यान जर तुम्ही आपला कोड वापरला, म्हणजे जर तुम्ही सुहानी 10 कोड वापरला, तर तुम्हाला या ठिकाणी या टेस्टवरती जे काही अमाऊंट असेल एक्झामची, एनरोलमेंटची, तर त्याच्यावरती तुम्हाला 10% ऑफ पाहायला मिळणार आहे. कोड तुम्हाला इथे पाहायला मिळत असेलच, तर हा कोड तुम्हाला त्या ठिकाणी टाकायचा आहे. रजिस्ट्रेशनची लास्ट डेट आहे ती म्हणजे 2 जूनला. 2 जूनपर्यंतच तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता. त्याच्यानंतर तुम्हाला एनरोलमेंट करता येणार नाही. आणि एनरोलमेंट करण्याआधी सगळे डिटेल्स नक्की चेक करा आणि मगच तुम्ही एनरोलमेंट करू शकता. बेनिफिट्स खूप जास्त आहेत आणि तुम्हाला टेस्टचा एक एक्सपिरियन्स देखील मिळेल. सो नक्की ट्राय करा. बेस्ट ऑफ लक फॉर युअर एक्झाम्स अँड लेट अस मूव्ह टुवर्ड्स आवर चॅप्टर. सो फर्स्ट ऑफ ऑल तुम्हाला या ठिकाणी एक डायग्राम पाहायला मिळतोय. त्याच्या आधी मेन्स्ट्रुएशनचे 4 फेज आहेत. ओके, कोणते कोणते फेज आहेत, थोडंसं स्क्रीन ब्लर झाली असेल. हां, येस, कोणते कोणते फेज आहेत. फर्स्ट आहे मेन्स्ट्रुएशन की ज्या ठिकाणी ब्लिडिंग होतं. नेक्स्ट आहे फॉलिक्युलर फेज, ही फर्स्ट फेज आहे ब्लिडिंग झाल्यानंतरची. सेकंड आहे ल्युटियल फेज. थर्ड आहे नेक्स्ट सायकल इथून बिगिन होणार आहे आणि अगेन मेन्स्ट्रुएशन. ओके, इथे मध्ये जर तुम्ही पाहिलं तर 14th डेला एक अजून एक फेज असतो जो की सगळ्यात महत्त्वाचा आहे, तो आहे ओव्ह्युलेशन. ओके, सो फर्स्ट फेज आहे दॅट इज मेन्स्ट्रुएशन. सेकंड फेज आहे दॅट इज फॉलिक्युलर फेज. थर्ड फेज आहे दॅट इज ओव्ह्युलेशन फेज. आणि फोर्थ फेज आहे दॅट इज ल्युटियल फेज किंवा सिक्रेटरी फेज. आता अगेन इथे इथून परत नेक्स्ट ब्लिडिंग स्टार्ट होणार आहे आणि नेक्स्ट सायकल स्टार्ट होणार आहे. ओके, सो याचं मेकॅनिझम आता आपण बघणार आहोत. The major events of the menstrual cycle are shown in the figure 3.9. The cycle starts with the menstrual phase
मेन्स्ट्रुअल फेज पासून सायकल स्टार्ट होते. हा फेज साधारणतः 1 to 5 डेजचा असतो, डिपेंड्स अपॉन त्या पर्टिक्युलर फिमेलवरती. काहींच्या ह्याच्यामध्ये 1 to 3 डेजचा असतो, काही याच्यामध्ये 1 to 4 डेजचा असतो. बस साधारणतः रफली जर आपण पाहिलं तर 1 to 5 डेजचा हा फेज असतो. या फेजमध्ये फक्त ब्लिडिंग होत असतं, म्हणजे मेन्सेस बाहेर येत असतं, दॅट इज ब्लिडिंग. ओके. नेक्स्ट आहे द मेन्स्ट्रुअल फोर रिझल्ट्स ड्यू टू ब्रेकडाऊन ऑफ एंडोमेट्रियल लाइनिंग. सो याच्या आधी पण आपण जेव्हा फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमबद्दल पाहत होतो तेव्हा आपण पाहिलं होतं की या ठिकाणी युटेरसची जी लाइनिंग आहे तर त्याच्यामध्ये 3 लेयर्स आहेत. एक तर आहे एंडोमेट्रियम, दुसरा आहे मायोमेट्रियम आणि तिसरं आहे ते म्हणजे पेरिमेट्रियम. तर यामधलं हे जे एंडोमेट्रियम आहे तर हेच फक्त जेव्हा मेन्स्ट्रुअल सायकल असते तेव्हा हेच फक्त याचंच ब्लड फक्त काय होणार आहे, वजायना थ्रू ॲज अ इन द फॉर्म ऑफ मेन्सेस बाहेर येणार आहे. बट मायोमेट्रियम आणि पेरिमेट्रियमच्या ब्लडला काही होत नाही, फक्त एंडोमेट्रियमचं ब्लड जे आहे तर ते मेन्सेसच्या फॉर्ममध्ये वजायनामधून बाहेर येतं. सो जे एंडोमेट्रियम लाइनिंग आहे तर इथलं ब्लड जे आहे तर ते बाहेर येणार आहे. याला 1 to 5 डेज लागतात आणि हे सगळं हॉर्मोन्स कंट्रोल करणार आहे की ब्लड कधी होणार आहे, ओव्ह्युलेशन कधी होणार आहे, जे पण असेल ते. सो आफ्टर दॅट नेक्स्ट आहे endometrium lining of the uterus and its blood vessels which forms liquid that comes out through the vagina. तुम्हाला जिथून ब्लड बाहेर येतं त्या ऑर्गनचं नाव पण लक्षात ठेवायचं आहे, दॅट इज वजायना. Menstruation only occurs if the released ovum is not fertilized. सो आपण पाहिलं होतं की फर्टिलायझेशन होतं ॲम्प्युलामध्ये. सो फॅलोपियन ट्यूबमध्ये ॲम्प्युलामध्ये या ठिकाणी जर फर्टिलायझेशन नाही झालं म्हणजे स्पर्म जर या ठिकाणी नाही आला तरच हे एक सेल जे आहे किंवा जे ओवम जे आहे तर ते पुढे जाईल आणि मगच ते या ठिकाणी मेन्स्ट्रुएशन होणार आहे. बट जरी ते जे ओवम आहे त्याने आणि स्पर्मने यांनी जर फर्टिलायझेशन परफॉर्म केलं तर या ठिकाणी मेन्स्ट्रुएशन होणार नाही, कारण हे जे मग इथे असलेलं जे एंडोमेट्रियमचं लेअर आहे तर ते बेबीच्या किंवा झायगोटच्या एम्ब्रियोच्या इम्प्लांटेशनसाठी वापरले जाणार आहे. ओके. सो कंडिशन अशी आहे मेन्स्ट्रुअल सायकलची की जर एग फर्टिलाइज नाही झाला 24 आवर्समध्ये आफ्टर ओव्ह्युलेशन, म्हणजेच या ठिकाणी हा जो 14th डे आहे तर 14th डे नंतर किंवा 14th डे नंतर साधारणतः 24 आवर्समध्ये जर ते एग फर्टिलाइज नाही झालं किंवा जर ते ओवम फर्टिलाइज नाही झालं तरच मेन्स्ट्रुएशन होऊ शकतं. नेक्स्ट आहे लॅक ऑफ मेन्स्ट्रुएशन मे बी इन इंडिकेटिव्ह ऑफ प्रेग्नन्सी. म्हणजे जर आपण असं म्हणतोय की मेन्स्ट्रुएशन नाही होतं याचा अर्थ त्या ठिकाणी प्रेग्नन्सीची केस असू शकते, बट प्रत्येक वेळी असं होत नाही. काही ठिकाणी मे बी काही हॉर्मोनल इम्बॅलन्समुळे मेन्स्ट्रुएशन लवकर होत नाही किंवा प्रॉपरली सायकलिक पिरियडमध्ये होत नाही. बट बऱ्याचदा आपण असं मानतो की मेन्स्ट्रुएशन होत नाही याचा अर्थ त्या ठिकाणी प्रेग्नन्सीचे चान्सेस असू शकतात मे बी. ओके. सो हवेवर इट मे ऑल्सो बी कॉज ड्यू टू सम अदर रिझन्स लाईक स्ट्रेस, किंवा बऱ्याचदा काय होतं की स्ट्रेसमुळे देखील मेन्स्ट्रुअल सायकलमध्ये खूप गॅप पडतो किंवा 2 ते 3 महिने ती लांबली जाते. सो बेसिकली स्ट्रेस आहे किंवा पुअर हेल्थ आहे, बॉडीमध्ये ब्लडचा अमाऊंट तेवढा नाही आहे की प्रॉपरली सगळं मेन्स्ट्रुएशन वगैरे होऊ शकेल, तर या सगळ्या कारणांमुळे देखील मेन्स्ट्रुएशन डिले होऊ शकतं. नेक्स्ट आहे द मेन्स्ट्रुअल फेज इज फॉलोड बाय दी फॉलिक्युलर फेज. मेन्स्ट्रुएशन झाल्यानंतर सगळं ब्लड जे आहे किंवा जे सगळं ब्लिडिंग आहे ते झाल्यानंतर नेक्स्ट फेज स्टार्ट होणार आहे फ्रॉम द 5th किंवा 6th डे किंवा 7th डे पासून. आता हे असं काही ठरलेलं नाही की एक्झॅक्ट 5th डेलाच ब्लिडिंग स्टॉप होणार किंवा एक्झॅक्ट 3rd डेला स्टॉप होणार, असं काही नाही आहे. हे डिपेंड्स अपॉन दी हेल्थ. सो त्याच्यामुळे इधर आपण असं कन्सिडर करू शकतो की 6th किंवा 7th डे पासून 13th डे पर्यंत जो फेज असतो त्याला आपण म्हणणार आहोत फॉलिक्युलर फेज. याच फेजला आपण प्रोलिफरेटिव्ह फेज असंही म्हणतो. या फेजमध्ये बेसिकली काय काय होतं, लेट अस चेक. So during this phase, the primary follicles in the ovary grow to become fully mature Graafian follicle. एक तर सगळ्यात पहिल्यांदा आपण पाहिलं होतं की जेव्हा ओजिनेसिस आपण पाहिलं होतं तेव्हा आपण पाहिले की या ठिकाणी फक्त प्रायमरी फॉलिकलच असतात एम्ब्रियोनिक स्टेजमध्ये जे डेव्हलप होतात. जेव्हा FSH ची लेवल इन्क्रीज होत जाते तर तेव्हा या प्रायमरी फॉलिकलचं कन्व्हर्जन सेकंडरी फॉलिकलमध्ये होतं, त्यानंतर टर्शरी फॉलिकलमध्ये, आणि मग तिथून हे जे टर्शरी फॉलिकल आहे त्यामध्ये एक तर सेकंडरी उसाइट आणि फर्स्ट पोलर बॉडी आपल्याला पाहायला मिळते, आणि नेक्स्ट त्याच्यावरती लेअर येत एक मॅच्युअर फॉलिकल तयार होतं ज्याला आपण म्हणतो ग्राफियन फॉलिकल. आणि ॲट द टाइम ऑफ ओव्ह्युलेशन इथपर्यंत जे होणार आहे हे सगळं कशामध्ये होणार आहे, दॅट इज फॉलिक्युलर फेजमध्ये. ओके, नावातच फॉलिकल आहे, सो त्या ठिकाणी फॉलिकल्स डेव्हलप होणार आहेत किंवा ग्रो होणार आहेत, मॅच्युअर होणार आहेत. सो फॉलिक्युलर फेज नंतर 14th डे जो मेन्स्ट्रुअल सायकलचा 14th डे असेल तर त्या दिवशी काय होणार आहे की FSH ची लेवल प्रचंड हाय होते, LH ची लेवल प्रचंड हाय होते. या ठिकाणी आपल्याला एक पीक पाहायला मिळतो. हे कोणामुळे होते, इस्ट्रोजनमुळे. आणि इस्ट्रोजनची लेवल का हाय झाली, या ग्रो होणाऱ्या फॉलिकलमुळे. सो ग्रो होणारा फॉलिकल काय करतो, सगळ्यात पहिल्यांदा इस्ट्रोजनची लेवल हाय करतो, त्याच्यामुळे FSH आणि किंबहुना LH ची लेवल हाय होते, एक पीक आपल्याला पाहायला मिळतो. आणि त्याच्यामुळे या ठिकाणी हे जे ग्राफियन फॉलिकल आहे तर ते रप्चर होतं आणि त्यामधून अशा पद्धतीने ओवम बाहेर येतो आणि हा ओवम मग पुढे फर्दर फर्टिलायझेशन जाणार आहे. ओके, ॲम्प्युलामधून पुढे.
सो बेसिकली फॉलिक्युलर फेजमध्ये काय होणार आहे, फॉलिकल्स ग्रोथ होणार आहे, फॉलिकल्स ग्रो होणार आहेत आणि मॅच्युअर ग्राफियन फॉलिकल्स बनणार आहेत. त्यासोबतच दुसरे या ठिकाणी काय होणार आहे, सायमल्टेनियसली याला आपण दुसरे एक नाव दिलेलं आहे, दॅट इज प्रोलिफरेटिव्ह फेज. याला आपण फॉलिक्युलर फेजही म्हणतो, प्रोलिफरेटिव्ह पण म्हणतो. फॉलिक्युलर का, कारण या ठिकाणी फॉलिकल्सची डेव्हलपमेंट होते. मग प्रोलिफरेटिव्ह आपण ह्याला का म्हणतो, तर बेसिकली या ठिकाणी एंडोमेट्रियम सुद्धा रिजनरेट व्हायला स्टार्ट होतं. म्हणजे एंडोमेट्रियम मधलं ब्लड रिमूव्ह झालं आता एका मेन्स्ट्रुएशन मध्ये. सो नेक्स्ट मेन्स्ट्रुएशनसाठी हे जे ब्लड आहे ते पुन्हा एकदा या ठिकाणी जी लाइनिंग आहे एंडोमेट्रियमची त्या ती रिजनरेट होते. ओके, सो हे दोन्ही सायमल्टेनियसली होणार आहे. ओव्हरीमध्ये फॉलिकल्स डेव्हलप होणार आहेत आणि युटेरसमध्ये एंडोमेट्रियमची लाइनिंग रिगेन होणार आहे. सो दिस चेंजेस इन ओव्हरी अँड द युटेरस, दोन चेंजेस होतात त्यामध्ये, ओव्हरीमध्ये एक आणि युटेरसमध्ये, आर इंट्रोड्यूस्ड बाय चेंजेस इन द लेवल्स ऑफ पिट्युटरी अँड ओव्हेरियन हॉर्मोन्स. ओव्हेरियन हॉर्मोन्स कोण आहे, इस्ट्रोजन अँड प्रोजेस्टेरॉन. पिट्युटरियन हॉर्मोन्स कोण आहेत, FSH आणि LH. ओके, सो हे सगळं कोणाच्या अंडर होत असतं, सगळं काही हॉर्मोन्सच्या अंडर होणार आहे. जसं या ठिकाणी सगळ्यात पहिल्यांदा मेन्स्ट्रुएशन होणार आहे, ब्लिडिंग होणार आहे, त्यानंतर ॲट द टाइम जेव्हा मेन्स्ट्रुएशनचं ब्लिडिंग स्टॉप होईल तेव्हा त्या ठिकाणी फॉलिक्युलर फेज स्टार्ट होणार आहे आणि फॉलिक्युलर फेज स्टार्ट झाल्यानंतर हळूहळू फॉलिकल्स डेव्हलप होतील. त्याप्रमाणेच जे आहे इस्ट्रोजनची लेवल पण इन्क्रीज होत जाणार आहे. ओके, आफ्टर दॅट नेक्स्ट आहे द सिक्रेशन ऑफ gonadotropins, that is LH and FSH, increase gradually during the follicular phase. So follicular phase मध्ये ज्याप्रमाणे फॉलिकल्स डेव्हलप होतील त्याप्रमाणे इस्ट्रोजनची लेवल इन्क्रीज होते. इस्ट्रोजनची लेवल इन्क्रीज झाली की त्यानुसार LH ची लेवल म्हणजे ल्युटिनायझिंग हॉर्मोनची लेवल पण इन्क्रीज होते. ओके, आणि ॲज यू ऑल नो की फॉलिकल्स कोणाच्या अंडर डेव्हलप होत आहेत, FSHच्या अंडर. सो FSHने स्टिम्युलेशन दिलेलं आहे फॉलिकल्सला डेव्हलप होण्यासाठी. फॉलिकल्स डेव्हलप होत असताना इस्ट्रोजन प्रोड्यूस करतात आणि ड्यू टू इस्ट्रोजन प्रोडक्शन त्या ठिकाणी LH पण प्रोड्यूस होणार आहे, LH. ओके, सो नेक्स्ट आहे and stimulates follicular development as well as secretion of estrogen by growing follicles. So तुम्हाला growing follicles काय काय करतात, एकतर सगळ्यात पहिल्यांदा एस्ट्रोजन रिलीज करण्याचं काम करणार आहेत. दोन्ही LH आणि FSH एका सर्टन डेला एका पीक वरती असतात, म्हणजे सगळ्यात जास्त अमाऊंट वरती असतात आणि त्या डेला आपण म्हणणार आहोत ओव्ह्युलेशन. सो तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की LH आणि FSH दोघांचं पण अमाऊंट किंवा दोघांचे पण जे सिक्रेशन आहे ते एका पर्टिक्युलर पॉइंटला खूप जास्त हाय झालेला आहे आणि तो असतो 14th डे ऑफ द मेन्स्ट्रुअल सायकल आणि त्याला आपण म्हणणार आहोत मेन्स्ट्रुएशन. आणि याच दिवशी जे ग्राफियन फॉलिकल मधलं ओबम आहे तर ते रिलीज होणार आहे, ग्राफियन फॉलिकल बस्ट होऊन. सो या ठिकाणी LH ची लेवल खूप जास्त इन्क्रीज होते मिड डे. ऑब्विसली 28-29 डेजची सायकल असते, त्याच्यामुळे 14 दिवसात असं पाहिलं तर मिड डे येतो किंवा मधला दिवस येतो. ओके, मिड डे नाही, मिड सायकल येतो. सो दॅट्स वाय या डेवरती LH ची लेवल सगळ्यात जास्त होते आणि त्या कंडिशनला आपण म्हणणार आहोत LH सर्ज. म्हणजे काय, LH ची लेवल खूप जास्त होते की ज्याच्यामुळे ग्राफियन फॉलिकल्स रप्चर होतात आणि त्यामुळे जे ओबम आहे तर ते ग्राफियन फॉलिकलमधून रिलीज होणार आहे आणि या फेजला आपण म्हणतो ओव्ह्युलेशन. सगळ्यात पहिल्यांदा आपण मेन्स्ट्रुएशन पाहिलं होतं जे 1 to 5 डेज पर्यंत चालतं. नेक्स्ट आपण फॉलिक्युलर फेज पाहिलं होतं जे साधारणतः 6, 7 to 13th डे पर्यंत चालतं आणि ओव्ह्युलेशन एक्झॅक्टली 14th डे वरती होतं. किंवा जर मेन्स्ट्रुअल सायकल लांबली असेल तर जोही त्या सायकलचा मिड डे असेल किंवा जे 14th डे असेल त्याच दिवशी बरोबर ओव्ह्युलेशन या ठिकाणी होतं. अर्थात अगेन ओव्ह्युलेशन डिले देखील होऊ शकतं डिपेंड अपॉन दी हॉर्मोन लेवल, बट ओव्ह्युलेशन झाल्यानंतर एक्झॅक्टली नेक्स्ट 14 डेज नंतर ब्लिडिंग स्टार्ट होतं. ओके, सो ओव्ह्युलेशन कधी का होईना बट ओव्ह्युलेशन झाल्यानंतर नेक्स्ट 14 डेज नंतर लगेचच मेन्स्ट्रुएशनला म्हणजे मेन्स्ट्रुअल ब्लिडिंग फ्लो व्हायला स्टार्ट होणार आहे. So the ovulation, that is ovulatory phase, is followed by the luteal phase. So मगाशी मी सांगितलं की ओव्ह्युलेशन झाल्यानंतर नेक्स्ट 14 डेज नंतर लगेचच ब्लिडिंग स्टार्ट होणार आहे. नो मॅटर्स की ओव्ह्युलेशन कधी झालं आहे, जास्त लांबलेलं आहे की लवकर झालेलं आहे, याच्याशी काही फरक पडत नाही. पण एकदा ओव्ह्युलेशन झालं की 14 डेज नंतर लगेचच मेन्स्ट्रुएशन म्हणजेच ब्लिडिंग स्टार्ट होणार आहे. सो त्याच्यामुळे नक्कीच हे जे ल्युटियल फेज असतं हे कॉन्स्टंटली म्हणजे प्रत्येक फिमेलमध्ये 14 डेजच असणार आहे. याच्यामध्ये काही फरक पडत नाही, एक दिवस जास्त कमी असं काही होत नाही. तर ल्युटियल फेज हा नेहमी 14 डेजचाच असतो. नो मॅटर्स की सायकल किती लांबलेली आहे किंवा किती दिवसांनी आलेली आहे किंवा लवकर आलेली आहे, काहीही असलं तरी पण 14 डेज तर त्या ठिकाणी ठरलेले असतातच. ओके, सो बेसिकली ल्युटियल फेज 14 डेजच का चालतो त्याचं कारण आता आपण पुढे बघूया. आता या ठिकाणी ग्राफियन फॉलिकल्स मधून ओवम बाहेर आलेला आहे. लेट मी शो यू अगेन.
ओके. सो या ठिकाणी ग्राफियन फॉलिकल्स मधून ओवम बाहेर आलेला आहे. आता हे ओवम तर पुढे जाईल. ओके, अर्थात ओवम जे आहे तर ते हे फॅलोपियन ट्यूब मधून पुढे जाईल. बट हे जे या ठिकाणी राहिलेलं ग्राफियन फॉलिकलचं स्ट्रक्चर आहे ते या ठिकाणी कशामध्ये कन्वर्ट होणार आहे, कॉर्पस ल्युटियम मध्ये. सो बेसिकली हे एक येलो कलरचं स्ट्रक्चर तयार होतं आणि येलो ला आपण ल्युटियम असं म्हणतो. सो दॅट्स वाय याला आपण कॉर्पस ल्युटियम म्हणणार आहोत. आणि हे स्ट्रक्चर जे आहे हे काय करणार आहे, पुढे इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन हे दोन हॉर्मोन्स काय करतं, रिलीज करतं. ओके, अगेन आय एम गोइंग टू रिपीट. या ठिकाणी जेव्हा ओव्ह्युलेशन मध्ये ओवम बाहेर येतं, ओवम बाहेर आल्यानंतर त्याचं जे काही ग्राफियन फॉलिकल आहे जे की पूर्ण मॅच्युअर फॉलिकल आहे त्याचं कन्व्हर्जन एका येलो कलरच्या स्ट्रक्चरमध्ये होतं आणि त्याला आपण म्हणतो कॉर्पस ल्युटियम. हे जे कॉर्पस ल्युटियम आहे त्यात इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन रिलीज करत असतं आणि कॉर्पस ल्युटियम फक्त आणि फक्त 14 दिवसच राहू शकतं जर प्रेग्नन्सी नसेल तर. ओके, प्रेग्नन्सी असेल तर टिल द बर्थ ऑफ दी बेबी किंवा डिलिव्हरी ऑफ दी बेबी कॉर्पस ल्युटियम बॉडीमध्ये राहतं. बट जर प्रेग्नन्सी नसेल तर या ठिकाणी कॉर्पस ल्युटियम फक्त आणि फक्त 14 डेजच राहणार आहे. आता ऑब्व्हियसली कॉर्पस ल्युटियम इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन रिलीज करतं. इस्ट्रोजनचं काम काय आहे की एंडोमेट्रियमची लायनिंग तयार करणं आणि प्रोजेस्टेरॉनचं काम आहे की ती लायनिंग मेंटेन करणं जेणेकरून ब्लड फ्लो होऊ नये. आता जर कॉर्पस ल्युटियम 14 दिवसच जगला आणि त्यानंतर त्याचं कन्व्हर्जन होतं कॉर्पस अल्बिकनमध्ये. कॉर्पस अल्बिकन काहीच सिक्रेट करत नाही. ओके, सो त्याच्यामुळे कॉर्पस अल्बिकनमध्ये जेव्हा त्याचं कन्व्हर्जन होईल 14 डेज नंतर, तेव्हा अर्थातच इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉनचं सिक्रेशन काय होणार आहे, स्टॉप होणार आहे. याचा अर्थ प्रोजेस्टेरॉन नाही म्हणजेच एंडोमेट्रियमची लायनिंग मेंटेन होईल का, तर नाही होणार आणि त्याच्यामुळे मग ते ब्लड मेंटेन न राहता फ्लो व्हायला स्टार्ट होतं. त्याला आपण म्हणतो मेन्स्ट्रुएशन फेज. ओके, सो या ठिकाणी फर्स्ट सायकल पण संपते. सो लेट अस सी इथे काय दिलेलं आहे. सो जे ग्राफियन फॉलिकल आहे तर ते ट्रान्सफर होणार आहे कॉर्पस ल्युटियम मध्ये. कॉर्पस ल्युटियम खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रोजेस्टेरॉन आणि इस्ट्रोजन सिक्रेट करतं. प्रोजेस्टेरॉन जे की एंडोमेट्रियमची लायनिंग मेंटेन करणार आहे. सच अन एंडोमेट्रियम इज necessary for the implantation of the fertilized ovum, other events of the pregnancy. सो बेसिकली या ठिकाणी हे जे एंडोमेट्रियम आहे तर ते फर्टिलाइज्ड ओवमच्या इम्प्लांटेशनसाठी खूप महत्त्वाचं आहे. पण जर फर्टिलायझेशन नाही झालं तर अर्थातच त्या म्हणजे त्या ठिकाणी एंडोमेट्रियमचं काहीच काम नाही आहे तर ते फ्लो होऊन जातं इन दी फॉर्म ऑफ ब्लड. ड्युरिंग प्रेग्नन्सी ऑल इव्हेंट्स ऑफ द मेन्स्ट्रुअल सायकल स्टॉप. जर या ठिकाणी फर्टिलाइज्ड ओवम आलं असेल तर त्या ठिकाणी मग तिथून पुढे काही होत नाही. ओव्ह्युलेशन झाल्यानंतर ओव्ह्युलेशन पर्यंत लास्ट फेज असते. ओव्ह्युलेशन झालं आणि त्या ठिकाणी जर ओवमचं फर्टिलायझेशन झालं तर मग पुढे कुठेही आपल्याला ल्युटियल फेज किंवा मेन्स्ट्रुएशन वगैरे पाहायला मिळत नाही टिल ते 9 months पर्यंत. जोपर्यंत बेबीची डिलिव्हरी होत नाही, जोपर्यंत ती मदर लॅक्टेशन आहे म्हणजे ब्रेस्ट फीडिंग करते, तोपर्यंत आपल्याला या ठिकाणी कुठेही मेन्स्ट्रुएशन पाहायला मिळत नाही. सो इन द ॲब्सेन्स ऑफ फर्टिलायझेशन, पण जर फर्टिलायझेशन नाही झालं, जर प्रेग्नन्सी नाही राहिली तर मात्र जे कॉर्पस ल्युटियम आहे ते एक्झॅक्टली 14 डेज नंतर डिजनरेट होतं आणि त्याच्यामुळे हे जे एंडोमेट्रियमची लायनिंग आहे तर ती पण डिसइंटिग्रेट होते म्हणजे साधारणतः डिजनरेट व्हायला सुरू होते आणि त्याच्यामुळे या ठिकाणी मेन्स्ट्रुएशन स्टार्ट होते आणि मग पुढे नवीन सायकल चालू राहते. अशाच पद्धतीने परत एकदा मेन्स्ट्रुएशन फेज, परत फॉलिक्युलर फेज, परत ओव्ह्युलेशन, परत ल्युटियल, हे सगळं पुढे कंटिन्यू. सो अशा पद्धतीने ही सायकल टिल द एज ऑफ 50 पर्यंत साधारणतः ॲव्हरेज एजपर्यंत फिमेल्समध्ये, ह्युमन फिमेल्समध्ये चालू असते आणि जेव्हा लास्ट मेन्स्ट्रुअल सायकल असेल तर त्या लास्ट मेन्स्ट्रुअल सायकलला आपण म्हणणार आहोत मेनोपॉज. फर्स्ट मेन्स्ट्रुअल सायकलला आपण म्हणतो मेनाज आणि लास्ट मेन्स्ट्रुअल सायकलला आपण म्हणणार आहोत मेनोपॉज. Cyclic menstruation is an indicator of normal reproductive phase and extends between menarche and menopause. So cyclic menstruation ने म्हणजे ज्या फिमेलमध्ये प्रॉपर मेन्स्ट्रुएशन आहे दर मंथला सेम डेटला किंवा थोडंसं मागे पुढे बट प्रॉपर सायकल स्टार्ट झालेली आहे तर त्या फिमेलला आपण असं म्हणू शकतो की तिची सगळी जी रिप्रोडक्टिव्ह हेल्थ आहे तर ती प्रॉपर आहे, रिप्रोडक्टिव्ह फेज प्रॉपर आहे आणि हा फेज कुठपर्यंत आहे, रिप्रोडक्टिव्ह फेज फ्रॉम दी मेनार्च टू दी मेनोपॉज. सो हे जे मधले एज आहेत त्याच एजला फक्त आपण फिमेल्समध्ये रिप्रोडक्टिव्ह एज असं म्हणू शकतो किंवा रिप्रोडक्टिव्ह फेज असं म्हणू शकतो. त्याच्या आधी किंवा त्याच्यानंतर फिमेल रिप्रोड्यूस करू शकत नाही. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे फर्टिलायझेशन आणि इम्प्लांटेशन. आता जर हे ओवम जे ग्राफियन फॉलिकल ब्रस्ट होऊन बाहेर पडलं होतं ओव्ह्युलेशनच्या पिरियडमध्ये किंवा फेजमध्ये, ते ओवम जर फर्टिलाइज झालं ॲम्प्युलामध्ये विथ दी हेल्प ऑफ स्पर्म तर त्याच्यानंतर पुढे इम्प्लांटेशन कसं होणार आहे, डेव्हलपमेंट कसं होणार आहे ते आता आपण पाहणार आहोत. सो ड्युरिंग कॉप्युलेशन म्हणजेच क्वायटस म्हणजे सेक्स,
सिमन इज रिलीज्ड बाय द पेनिस इनटू द वजायना. सो ऑब्विसली या ठिकाणी सेक्समध्ये काय होणार आहे की पेनिसमधून जे सेवन असेल किंवा ज्याच्यामध्ये स्पर्म आहे, जे पण लिक्विड आहे, जे पण फ्लुइड आहे, ते सगळं फिमेलच्या वजायनामध्ये एंटर करणार आहे. आणि ही जी प्रोसेस आहे त्याला आपण म्हणणार आहोत इन्सेमिनेशन. द मोटाईल स्पर्म्स स्विम रॅपिडली. अर्थात स्पर्म्समध्ये पण खूप सारे प्रकार असतात. काही स्पर्म्स हेवी असतात, काही स्पर्म्स लाईट असतात. सो त्याप्रमाणे जे स्पर्म्स थोडेसे हलके असतात, लाईट असतात, ते खूप रॅपिडली मुवमेंट दाखवणार. ओके, सो जे मोटाईल स्पर्म्स आहेत ते रॅपिडली मूव्ह होतात. काही स्पर्म्स असेही आहेत ज्यांची प्रॉपर डेव्हलपमेंट नाही झाली, प्रॉपर त्यांना नरिशमेंट वगैरे काही नाही मिळाले. सो मे बी त्यांचं जे मोटिलिटी आहे ती थोडीशी स्लो असते. ओके, सो डिपेंड्स अपॉन त्यांचं नरिशमेंट आणि त्यांची ग्रोथ. नेक्स्ट आहे पास थ्रू दी सर्विक्स, एंटर इनटू दी युटेरस अँड फायनली रीच दी एम्प्युलरी रिजन ऑफ दी फॅलोपियन ट्यूब. सो बेसिकली लेट मी शो यू अगेन. या ठिकाणी तुम्हाला फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम पाहायला मिळते. तर बेसिकली या ठिकाणी साधारणतः पेनिसमधून जे स्पर्म आहे तर ते जाणार आहे सर्विक्समधून युटेरसमध्ये. युटेरसमध्ये स्पर्म गेल्यानंतर स्पर्म दोन्ही ठिकाणी जाता. असं नाही की स्पर्मला माहिती आहे की इथूनच ओवम रिलीज होणार आहे. स्पर्मला थोडीच माहिती आहे की ओवम इथून रिलीज होईल की इथून रिलीज होईल. सो अर्धे स्पर्म तर इथे जाता नाही. ते फिमेलच्या बॉडीमध्ये जे एन्व्हायरमेंट आहे ते त्यांना अर्थात सुटेबल नाही आहे. त्याच्यामुळे काही स्पर्म्स या ॲसिडिक रिजनमध्येच मरतात. त्याच्यानंतर काही स्पर्म्स इथपर्यंत जाईपर्यंत त्यांची एनर्जी संपते. सो काही स्पर्म्स अर्ध्या वाटेमध्ये मरतात. अर्धे स्पर्म्स या ठिकाणी जातात, अर्धे स्पर्म्स या ठिकाणी जातात. सपोज की ओवम तर इथे प्रेझेंट आहे, तर अर्थात या ठिकाणी गेलेल्या स्पर्म्सला काहीच काम नाहीये कारण तिथे तर ओवमच नाहीये. सो अगेन हे स्पर्म्स पण मेले. आता एकदम थोडे अमाऊंटमध्ये स्पर्म्स जे आहेत ते या ठिकाणी येतात. आपण याच्या आधी पाहिलेलं आहे की एका इन्सेमिनेशनमध्ये किंवा एका कॉप्युलेशनमध्ये साधारणतः 200 to 300 मिलियन स्पर्म्स जे आहेत तर ते फिमेल बॉडीमध्ये एंटर करतात. व त्यामधले खूप थोडे आणि त्यामधला फक्त एकच या ठिकाणी ओवमला फर्टिलाइज करू शकतो. सो प्रचंड कॉम्पिटिशन आहे. इथे आल्यानंतर सुद्धा एम्प्युलरी रिजनपर्यंत जाईपर्यंत काही स्पर्म जे आहेत तर ते मरून जातात. अगेन एम्प्युलामध्ये आल्यानंतरच फक्त तो स्पर्म जो आहे तर तो फिमेल गॅमेटसोबत म्हणजेच ओवमसोबत फर्टिलायझेशन करू शकतो. सो सपोज की या ठिकाणी एम्प्युलामध्ये फर्टिलायझेशन झालं, मग त्यानंतर हे जे तयार झालेलं झायगोट आहे, कारण जेव्हा फर्टिलायझेशन होतं तेव्हा त्या ठिकाणी त्या स्ट्रक्चरला आपण म्हणतो झायगोट. ओके, सो हे जे तयार झालेलं झायगोट आहे तर तेथून मग अशा पद्धतीने इस्मसमध्ये, मग त्याच्यानंतर फंडसमध्ये इथे ते इम्प्लांट होतं. आता असं काय गरजेचं नाहीये की ते जे तयार झालेलं झायगोट आहे ते डायरेक्ट येऊन इथे इम्प्लांट व्हावं असं नाहीये. तर या ठिकाणी इथून येत असताना पण त्या झायगोटची डेव्हलपमेंट होत असते आणि एक ब्लास्टोमस नावाचं स्ट्रक्चर तयार होतं जे की या ठिकाणी इम्प्लांट होणार आहे. ते इथे पण इम्प्लांट होऊ शकतं, इथे पण इम्प्लांट होऊ शकतं, इथे पण इम्प्लांट होऊ शकतं. बेसिकली त्याला एंडोमेट्रियमच्या लायनिंगवरती युटेरसवरती जाऊन अटॅच व्हायचं आहे. ओके, सो आता आपण डिटेलमध्ये पाहूया. मी जस्ट तुम्हाला एक आयडिया दिली. सो अरे हे परत ब्लर झालं. इट्स वेट फॉर फ्यू सेकंड्स. ओके, सो फर्टिलायझेशन आणि इम्प्लांटेशनमध्ये सगळ्यात पहिल्यांदा फर्स्ट कॉप्युलेशनच्या दरम्यान फर्स्ट प्रोसेस होते ती म्हणजे इन्सेमिनेशन. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे द ओवम रिलीज्ड बाय ओव्हरी इज ऑल्सो ट्रान्सपोर्टेड टू दी एम्प्युलरी रिजन वेअर फर्टिलायझेशन टेक्स प्लेस. अर्थात ओवम पण त्या ठिकाणी येणार आहे, स्पर्म पण एम्प्युलर रिजनमध्ये जाणार आहे फॉर दी प्रोसेस ऑफ फर्टिलायझेशन. फर्टिलायझेशन कॅन ओनली ऑकर इफ दी ओवम अँड स्पर्म्स आर ट्रान्सपोर्टेड सायमल्टेनियसली टू दी एम्प्युलरी रिजन. फर्टिलायझेशन तेव्हाच होणार जेव्हा स्पर्म्स आणि ओवम एकाच वेळी त्या ठिकाणी मिळतील. असं झालं की ओवम निघून गेलं, ओवम डिजनरेट झालं आणि मग स्पर्मनी एंट्री केली तर अर्थात त्या ठिकाणी काही होणार नाहीये. किंवा ओवम अजून ओव्हरीच्या बाहेरच आलं नाहीये आणि स्पर्मनी एंटर केलं तरी पण त्या ठिकाणी फर्टिलायझेशन होणार नाही. ओके, फक्त त्या ओव्ह्युलेशन नंतर साधारणतः रफली किंवा जनरली 24 आवर्समध्ये जर स्पर्मनी एंट्री केली एम्प्युलापर्यंत तरच त्या ठिकाणी फर्टिलायझेशन होऊ शकतं. नाहीतर मग परत फर्टिलायझेशन होत नाही, कारण अर्थात त्याच्यानंतर मग ते ओवम बाहेर येतं आणि मग ते कॉर्पस ल्युटियम वगैरे वगैरे करत करत ते सगळं मेन्स्ट्रुएशनमधून मेसेस बाहेर पडतं. ओके, सो दिस इज द रिझन वाय नॉट ऑल कॉप्युलेशन्स लीड टू फर्टिलायझेशन अँड प्रेग्नन्सी. आणि त्याच्यामुळे प्रत्येक वेळी केलेलं कॉप्युलेशनने प्रेग्नन्सी राहीलच असं काय नाहीये, कारण अर्थातच काही कंडिशन्स आहेत की त्या कंडिशनमध्ये जर कॉप्युलेशन केलं तरच तिथे प्रेग्नन्सी राहू शकते किंवा फर्टिलायझेशन होऊ शकतं. ओके, नेक्स्ट आहे द प्रोसेस ऑफ फ्युजन ऑफ अ स्पर्म विथ अन ओवम इज कॉल्ड ॲज फर्टिलायझेशन. सो बेसिकली अशी प्रोसेस की ज्या ठिकाणी स्पर्म फ्यूज करणार आहे ओवम सोबत त्यालाच आपण म्हणू शकतो फर्टिलायझेशन. फर्टिलायझेशनच्या दरम्यान अ स्पर्म कम्स इन दी कॉन्टॅक्ट विथ द झोना पेल्युसिडा. आता हे झोना पेल्युसिडा काय आहे तर बेसिकली हा जो आहे हा आपला सेकंडरी ओसाइट आहे की जो ग्राफियन फॉलिकलमधून बाहेर आलेला आहे. ओके, सो हा जो ओवम आहे याच्या भोवती एक लेअर तयार होणार आहे. दिस इज द लेअर.
ओके, या लेअरला आपण म्हणणार आहोत झोना पेल्युसिडा. आणि हे झोना पेल्युसिडा कोणी तयार केलं? सेकंडरी ओसाइटने. झोना पेल्युसिडीच्या बाहेर अजून एक लेअर तयार होतो. हे सगळे कोरोना रेडिएटर नावाचे सेल्स आहेत, तर हे पण या ठिकाणी असतात. सो बेसिकली आपण असं म्हणू शकतो की हे एक प्रोटेक्शन आहे की एकच झायगोट या ठिकाणी तयार व्हावं. का? कारण तुम्ही जर या ठिकाणी पाहिलं जरी ते एवढं काही प्रोटेक्शन नसतं, जस्ट ओवम आणि त्याच्या बाहेर जर एवढे सगळे स्पर्म असते तर अर्थात किती पण स्पर्म्स आतमध्ये एंटर करू शकले असते. तर बेसिकली असं न होता एकच स्पर्म फक्त आतमध्ये एंटर व्हावा आणि त्यानंतर हे जे सगळे बाहेरचे लेयर्स आहेत ते एकदम एवढे कठीण क्लोज होतात की आतमध्ये कोणी येऊ शकत नाही. ओके, सो बेसिकली त्यासाठी एवढी मोठी सिक्युरिटी आहे. आता इथे जर तुम्ही पाहिलं तर हा जो झोना पेल्युसिडा आहे आणि हे जे ओवम आहे याच्यामध्ये एक स्पेस आहे ज्याला आपण म्हणणार आहोत पेरीव्हायटलिन स्पेस. आणि या पेरीव्हायटलिन स्पेसमध्ये असणार आहे फर्स्ट पोलार बॉडी. आपण याच्या आधी पाहिलं होतं की जेव्हा ग्राफियन फॉलिकलमध्ये किंवा टर्शरी फॉलिकलमध्ये घेऊया आपण, जेव्हा टर्शरी फॉलिकलमध्ये हे जे ओसाइट प्रेझेंट असतात ते जेव्हा त्यामधून बाहेर पडणार आहे, जेव्हा त्या ठिकाणी फर्स्ट मिओसिस कंप्लीट होणार आहे, त्यानंतर जेव्हा ओवम बाहेर येईल तर तो असणार आहे सेकंडरी ओवम आणि त्यासोबत अजून एक सेल तयार होतं दॅट इज फर्स्ट पोलार बॉडी. सो ती जी फर्स्ट पोलार बॉडी आहे ती खूप छोटीशी असते आणि ती या पेरीव्हायटलिन स्पेसमध्ये प्रेझेंट असते. आता आफ्टर दॅट जेव्हा हे जे स्पर्म आहे तर ते असं येईल साधारणतः या ठिकाणी आणि ह्या स्पर्मला हे सगळे जे बॅरियर्स आहेत तर ते ब्रेकडाऊन करावे लागतात. त्याच्यासाठी या स्पर्मच्या फर्स्ट रिजनमध्ये म्हणजे तुम्ही जर पाहिलं असेल स्पर्मचं स्ट्रक्चर तर हेड रिजनमध्ये तुम्हाला ॲक्रोझोम्स पाहायला मिळतात. तर बेसिकली यांच्यामध्ये असे काही एन्झाईम्स असतात, ॲक्रोझोमच नाही तर अजून बरेचसे एन्झाईम्स असतात. तर त्या एन्झाईम्सच्या हेल्पने इथला मधला हा जो एरिया आहे म्हणजे स्पर्मला जायला जेवढी जागा लागते तेवढाच एरिया फक्त ब्रेकडाऊन केला जातो आणि स्पर्म आरामात आतमध्ये येऊ शकतो. ओके, सो हे जे झोना पेल्युसिडा लेअर आहे इथपर्यंत सगळे स्पर्म येतात अँड इंड्युसेस चेंजेस इन दी मेम्ब्रेन दॅट ब्लॉक दी एंट्री ऑफ दी ॲडिशनल स्पर्म. आणि याच्यामध्ये पूर्ण स्पर्म आतमध्ये येत नाही तर फक्त स्पर्मचा न्यूक्लियस आतमध्ये येतं. ओके, कारण आणि ॲज यू ऑल नो की न्यूक्लियस इथेच हेडच्याच रिजनमध्ये आहे, न्यूक्लियस फार आतमध्ये नाही आहे कारण त्याने पटकन आतमध्ये त्याला येता यावं. सो दॅट्स वाय या ठिकाणी जे न्यूक्लियस आहे तर तेच फक्त आतमध्ये एंट्री करतं आणि मग हे जे झोना पेल्युसिडा आहे तर ते खूप स्ट्रॉंग असं बॅरियर तयार करतं की बाकी इतर कोणतेही स्पर्म्स आतमध्ये येऊ नयेत. कारण जर एकापेक्षा जास्त स्पर्म्सने जर सपोज असं होत नाही बट सपोज जर एकापेक्षा जास्त स्पर्मने त्या ओवमला फर्टिलाइज केलं तर मग तो ओवम राहू शकत नाही, तो ओवम ॲबॉर्ट होतो. ओके, सो बेसिकली जेव्हा या ठिकाणी एक न्यूक्लियस आतमध्ये येईल स्पर्मचं तर तेव्हा हे क्लोज होणार आहे आणि मग एक न्यूक्लियस एनच्या फॉर्ममध्ये आणि ओवमचं स्वतःचं एक न्यूक्लियस असं मिळून या ठिकाणी डिप्लॉइड कंडिशन तयार होते आणि यालाच आपण म्हणणार आहोत झायगोट. ओके, याचा अर्थ या ठिकाणी फर्टिलायझेशन झालं. So thus it ensures that only one sperm can fertilize the ovum. The secretion of acrosomes help the sperm enter into the cytoplasm of the ovum through the zona pellucida and the plasma membrane. So basically या ठिकाणी स्पर्मच्या ॲक्रोझोमल रिजनमध्ये काही एन्झाईम्स असतात की जे हे सगळं ब्रेकडाऊन करायला हेल्प करतात आणि ते ब्रेकडाऊन झाल्यानंतर यामधून स्पर्म जो आहे तर तो आतमध्ये एंट्री घेतो. कशामधून? एकतर फर्स्ट ऑफ ऑल झोना पेल्युसिडा त्याला ब्रेक करावं लागतं आणि मग त्याच्यानंतर तो आतमध्ये प्लाझ्मा मेम्ब्रेनमध्ये येऊ शकतो. दिस इंड्युसेस द कम्प्लिशन ऑफ द मिओटिक डिव्हिजन. आणि जसं स्पर्मनी एंट्री केली आतमध्ये तसं या ठिकाणी फर्टिलायझेशन झालं. तसं आपण पाहिलं होतं की टर्शरी फॉलिकलमध्ये ओवम जे आहे तर ते मेटाफेज 2 मध्ये अडकलं होतं. सो ते मेटाफेज 2 या ठिकाणी आता कंप्लीट होणार आहे. म्हणजे याचा अर्थ जर फर्टिलायझेशन झालं नाही तर ते जे ओवम आहे तर ते अडकलेल्या स्टेटमध्ये म्हणजे मेटाफेज 2 मध्येच डिजनरेट होतं. पण जर फर्टिलायझेशन झालं तरच फक्त ते ओवम मिओसिस 2 जे आहे तर ते कंप्लीट करतं. म्हणजेच मेटाफेज 2 जे आहे तर ते कंप्लीट होणार आहे आफ्टर फर्टिलायझेशन ओनली. सो आता हे जे सेकंडरी ओसाइट आहे त्याच्यामध्ये मेटाफेज 2 पासून पुढच्या प्रोसेस होतील आणि मिओटिक डिव्हिजन सेकंड मिओसिस जे आहे तर ते या ठिकाणी कंप्लीट होणार आहे. द सेकंड मिओटिक डिव्हिजन इज ऑल्सो अनइक्वल. हे पण अनइक्वल असतं आणि अर्थात हे आहे आपलं सेकंडरी ओसाइट. लेट मी शो यू अगेन. पहिल्यापासून एक छोटासा डायग्राम मी ड्रॉ करून दाखवते जेणेकरून काही कन्फ्युजन असेल तर ते निघून जाईल. आणि त्याला इरेज करूया आपण. अरे इरेज का नाही होते हे, जाऊ दे, आपण दुसरीकडे ड्रॉ करूया. सो बेसिकली या ठिकाणी फर्स्ट ऑफ ऑल आपण पाहिलं होतं की जेव्हा बेबी एम्ब्रियोनिक स्टेटमध्ये असेल तेव्हा प्रायमरी ओसाइट तयार होतं. हे प्रायमरी ओसाइट जे आहे तर ते फर्स्ट फॉलिकल किंवा प्रायमरी फॉलिकलमध्ये जाणार, नेक्स्ट सेकंडरी फॉलिकलमध्ये जाणार, नेक्स्ट टर्शरी फॉलिकलमध्ये जाणार. जेव्हा टर्शरी फॉलिकलमध्ये येणार आहे तर तेव्हा हे का गेलं ओके टर्शरी फॉलिकलमध्ये येणार आहे तर तेव्हा याच्यामध्ये डिव्हिजन होणार आहे. मिओसिस या ठिकाणी कशामध्ये अडकलं होतं तर ते प्रोफेज 1 मध्ये अडकलं होतं.
ओके, जेव्हा एम्ब्रियोनिक स्टेटमध्ये असेल तेव्हा फर्स्ट म्हणजे प्रायमरी ओसाइटमध्ये प्रोफेज 1 मध्ये मिओसिस अडकलं होतं. टर्शरी फॉलिकलमध्ये आल्यानंतर मिओसिस 1 जे आहे तर ते कंप्लीट होतं आणि अर्थात मिओसिस 1 कंप्लीट झाल्यामुळे या ठिकाणी 2 सेल्स तयार होतात. फर्स्ट तर असणार आहे सेकंडरी ओसाइट आणि सेकंड अजून एक सेल तयार होतं दॅट इज फर्स्ट पोलार बॉडी. ओके, सो या ठिकाणी 2 सेल्स तयार होतात. अगेन टर्शरी फॉलिकलमध्ये मिओसिस 2 पण स्टार्ट होतं, बट मिओसिस 2 जे आहे तर ते मेटाफेज 2 मध्ये अडकतं. मग आता हे जे सेकंडरी ओसाइट आहे हेच बस्ट झाल्यानंतर ग्राफेन फॉलिकल बस्ट झाल्यानंतर बाहेर पडणार आहे. बट आफ्टर दॅट नेक्स्ट जेव्हा या ठिकाणी फर्टिलायझेशन होईल, सपोज की या ठिकाणी स्पर्मच्या न्यूक्लियसने एंट्री केली आणि फर्टिलायझेशन झालं, तरच आणि तरच फक्त हे जे सेकंडरी ओसाइट आहे तर हे परत याचा मेटाफेज कंप्लीट करणार आहे, म्हणजे मिओसिस 2 कंप्लीट करणार आहे. आणि मिओसिस 2 कशामध्ये होते? सेकंडरी ओसाइटमध्येच होते. सो मिओसिस 2 कंप्लीट केल्यानंतर या ठिकाणी 2 जे आहे तर ते स्ट्रक्चर्स आपल्याला पाहायला मिळतात. एक तर या ठिकाणी ओवमचं स्ट्रक्चर आहे आणि दुसरं म्हणजे सेकंड पोलार बॉडी. सो आपल्याकडे 2 पोलार बॉडी आहेत, एक फर्स्ट पोलार बॉडी, एक सेकंड पोलार बॉडी. फर्स्ट मिओसिसचा रिझल्ट होता फर्स्ट पोलार बॉडी, सेकंड मिओसिसचा रिझल्ट आहे सेकंड पोलार बॉडी, जे की आफ्टर फर्टिलायझेशन होणार आहे. आणि सोबतच दुसरे या ठिकाणी जे स्ट्रक्चर तयार होतं दॅट इज ओवम, किंवा याला आपण ओटिड पण म्हणू शकतो. ओटिड. ओके, सो ओवम किंवा ओटिड आणि दुसरं आहे ते म्हणजे सेकंड पोलार बॉडी. सो आय होप की तुम्हाला हे समजलं असेल. आता मी याला इरेज करते, पण इरेज नाही होते. ओके, ठीक आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे सून दी हॅप्लॉइड न्यूक्लियस ऑफ दी स्पर्म अँड दी ओवम फ्यूज टुगेदर टू फॉर्म अ डिप्लॉइड झायगोट. हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. नेक्स्ट आहे हाऊ मेनी क्रोमोझोम्स विल बी देअर इन दी झायगोट. तर झायगोटमध्ये हॅप्लॉइड जे स्पर्म आहे त्याच्यामध्ये असणारे 23 क्रोमोझोम्स आणि हॅप्लॉइड ओवमचे 23 क्रोमोझोम्स, असं एकूण झायगोटमध्ये 46 क्रोमोझोम्स असणार आहे, कारण झायगोट कसं आहे डिप्लॉइड स्टेटमध्ये आहे. ओके, सो एवढे सगळे क्रोमोझोम्स त्याच्यामध्ये असणार आहेत. आय एम नॉट गेटिंग की ही रेस का नाही होते. ओके, झालं. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे वन हॅज टू रिमेंबर दॅट सेक्स ऑफ द बेबी हॅज बीन डिसाइडेड ॲट धिस स्टेज इटसेल्फ. सो बेसिकली जेव्हा फर्टिलायझेशन होतं तेव्हाच बेबी गर्ल आहे की बॉय आहे हे आपण डिसाईड करू शकतो. आपण म्हणजे बॉडी डिसाईड करते. सो बेसिकली ॲज यू ऑल नो की फिमेलकडे XY क्रोमोझोम्स मेलकडे XY क्रोमोझोम्स असतात आणि फिमेलकडे XX क्रोमोझोम्स असतात. सो बेसिकली फिमेलमध्ये जर आपण पाहिलं तर फिमेलकडे सेम टाईपचेच क्रोमोझोम्स आहेत, बट मेलकडे जर आपण पाहिलं तर X आणि Y दोन्ही क्रोमोझोम्स आहेत. सपोज की या ठिकाणी मेलच्या X क्रोमोझोम असलेल्या स्पर्मने जर फिमेलसोबत फर्टिलायझेशन केलं तर तयार होणाऱ्या बेबीमध्ये XX क्रोमोझोम असतील, म्हणजे ती बेबी काय असणार आहे? गर्ल असणार आहे. बट जर मेलच्या Y क्रोमोझोमने फिमेलसोबत फर्टिलायझेशन केलं तर तयार होणाऱ्या बेबीमध्ये XY क्रोमोझोम असतील, म्हणजेच ते बेबी काय असणार आहे? मेल किंवा बॉय असणार आहे. सो बेसिकली हे सगळं डिपेंड्स अपॉन स्पर्म, की स्पर्म X आहे की स्पर्म Y आहे ज्यांनी फर्टिलायझेशन केलेलं आहे. सो त्याच्यामुळे सेक्स डिटर्मिनेशनमध्ये आपण बऱ्याचदा स्त्रियांना दोषी ठरवतो, बट असं काही नाहीये. तर मेन जे रिझन आहे तर ते आहे स्पर्म. सो याला आपण असं पण नाही म्हणू शकत की मेल्स डिसाईड करतात की फिमेल होणार बेबी की मेल होणार, असंही नाहीये, कारण अर्थात आपल्यालाही माहिती नाही की कोणतं स्पर्म जाऊन फर्टिलायझेशन करणार आहे. सो इट इज ऑल नॅचरल प्रोसेस. या ठिकाणी कोणाचंच असं काही नाही की कोण ठरवणार बेबी गर्ल होणार की बॉय होणार. सो इट इज नॅचरल प्रोसेस. जे स्पर्म येईल, जे फर्टिलायझ करेल त्याप्रमाणे गर्ल किंवा बॉय बेबी तयार होणार आहे. ओके, सो हे कोणाच्याही हातात नाहीये की बेबी गर्ल आहे की बॉय आहे वगैरे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे या ठिकाणी तुम्हाला पूर्ण प्रोसेस पाहायला मिळते की फिमेलमध्ये XX क्रोमोझोम्स असतात, मेलमध्ये XY क्रोमोझोम्स असतात. सो बेसिकली या ठिकाणी चान्सेस काय आहेत? 50-50% आहेत ना, की एक तर X क्रोमोझोम X स्पर्म फर्टिलाइज करेल किंवा Y क्रोमोझोम वाला स्पर्म फर्टिलाइज करेल. सो या ठिकाणी गर्ल आणि बॉय होण्याचे चान्सेस 50-50% असतात, म्हणजे इधर ते बेबी गर्ल असेल किंवा इधर ते बेबी बॉय असेल. ओके, सो आफ्टर फ्युजन झाल्यानंतर जर या ठिकाणी XX म्हणजे X स्पर्म आणि X ओवम जर असतील तर गर्ल होणार आहे, Y स्पर्म आणि X ओवम जर असेल तर त्या ठिकाणी बॉय तयार होणार आहे. सो आफ्टर दॅट नेक्स्ट आहे ठिकाणी जेव्हा हे झायगोट आहे. आता जेव्हा या ठिकाणी झायगोट तयार होईल तेव्हा झायगोट सगळ्यात पहिल्यांदा कुठे येणार आहे? कुठे तयार झालं? अँप्युलामध्ये तयार झालं. आणि ते जसं पुढे येणार आहे त्याप्रमाणे त्याच्यामध्ये डेव्हलपमेंट होत जाणार आहे. ओके, सो फर्स्ट स्टेजमध्ये काय होणार आहे? आता ऑब्विसली एकदा का झायगोट तयार झाले की त्याच्यामध्ये N आणि N अशा पद्धतीने ते डिप्लॉइड झालेलं आहे, N फ्रॉम मदर N फ्रॉम फादर. सो आता या ठिकाणी जर आपण पाहिलं तर हे जे झायगोट आहे त्याच्यामध्ये आता मिओटिक डिव्हिजन होतील की मायटोटिक? एक्झॅक्टली मायटोटिक डिव्हिजन होतात. सो जसं झायगोट इथून इकडे ट्रॅव्हल करत जाईल युटेरसपर्यंत इम्प्लांटेशन होईपर्यंत, तसं याच्यामध्ये फक्त मायटोटिक डिव्हिजनच होणार आहे. सो आता सगळ्यात पहिल्यांदा जेव्हा झायगोट जे आहे तर ते ऑब्विसली आतमध्ये याच्यामध्ये
सेल वॉल डिवाइड होत नाही, याच्यामध्ये फक्त आतल्या आत डिव्हिजन होतं. ओके, म्हणजे हे पूर्ण असं सुटत नाही याच्यामधलं सेल, तर याच्या आतमध्येच ह्याच्यामध्ये डिव्हिजन होत राहतं. सो सगळ्यात पहिल्यांदा जेव्हा इस्थमसमधून ट्रॅव्हल होणार आहे तेव्हा झायगोटच्या आतमध्ये 2 सेल्स तयार होतात. ऑब्व्हियसली एक सेल डिवाइड झाला की या ठिकाणी 2 सेल तयार होतात, परत 2चे 4 होतात, 4चे 8 होतात. असं करत करत हे जे सेल्स नवीन डॉटर सेल्स तयार होत आहेत तर याला आपण म्हणणार आहोत ब्लास्टोमर. सो हा एक ब्लास्टोमर आहे, हे एक ब्लास्टोमर आहे, इथे 4 ब्लास्टोमर आहेत, इथे अजून ब्लास्टोमर्स आहेत. ओके, सो या प्रत्येक सेलला आपण काय म्हणणार आहोत, ब्लास्टोमर. आणि हे जे या ठिकाणी डिव्हिजन होतंय त्याला आपण म्हणणार आहोत क्लिवेज. ओके, डिव्हिजन जे होणार आहे त्याला आपण म्हणणार आहोत क्लिवेज होत असताना कुठे जायचं आहे या झायगोटला, या ठिकाणी युटेरस पर्यंत जायचं आहे. सो डिव्हिजन जे होते त्याला आपण म्हणणार आहोत क्लिवेज. डिव्हिजन कशामध्ये होते, डॉटर सेल्समध्ये. त्या डॉटर सेल्सला आपण म्हणणार आहोत ब्लास्टोमर्स. आता हे जेव्हा या झायगोटच्या आतमध्ये किंवा या एम्ब्रिओच्या आतमध्ये जेव्हा 8 ते 16 किती 8 ते 16 नंबर लक्षात ठेवायचा आहे, जेव्हा याच्यामध्ये 8 ते 16 ब्लास्टोमर्स तयार होतात तेव्हा त्या स्ट्रक्चरला आपण म्हणणार आहोत मोर्युला. ओके, 2, 4, 6, 8 असं डिव्हिजन होत राहतं. आणि जेव्हा 8 ते 16 सेल्स किंवा ब्लास्टोमर्स त्याच्यामध्ये असणार आहेत त्या पर्टिक्युलर एम्ब्रिओमध्ये, तेव्हा त्याला आपण म्हणणार आहोत मोर्युला. बरं, मोर्युला का, कारण हे स्ट्रक्चर मलबेरी फ्रूट तुम्हाला माहिती असेल, समथिंग लाईक कसं असतं ते, म्हणजे बेरीजचाच प्रकार आहे, बट ते थोडंसं ब्लॅकिश वगैरे असतं, तसं कलरशी आपल्याला काही घेणे देणे नाहीये, बट त्या फ्रूट प्रमाणे हे स्ट्रक्चर दिसतं म्हणून याला आपण मोर्युला म्हणतो. ओके, सो हे झालं नेक्स्ट पॉईंट, मोर्युला. नेक्स्ट तुम्हाला एनसीईआरटी मध्ये येऊन पाहायला मिळते की ज्या ठिकाणी 8 to 16 ब्लास्टोमर्स तयार होतात त्याला आपण म्हणणार आहोत मोर्युला. मोर्युला कंटिन्यूज टू डिवाइड अँड ट्रान्सफॉर्म्स इनटू ब्लास्टोसाइट. आता फक्त 16 सेल्स झाले म्हणजे एम्ब्रिओ या ठिकाणी डेव्हलप होणं स्टॉप होईल का, नाही, अजून खूप सारे सेल्स तयार करायचे आहेत. मग याच्यामध्ये जेव्हा 16 सेल्स होतील, 16पेक्षा जेव्हा हे डिवाइड होत पुढे जाईल, तर त्याप्रमाणे त्या स्ट्रक्चरला आपण पुढे गेल्यानंतर म्हणणार आहोत ब्लास्टोसाइट. ओके, सो याला आपण म्हणणार आहोत ब्लास्टोसाइट, स्पेलिंग ST. याला आपण म्हणणार आहोत ब्लास्टोसाइट. आता हे जे ब्लास्टोसाइट आहे याच्यामध्ये अर्थातच 16 पेक्षा जास्त ब्लास्टोमर्स असणार आहेत, आणि 16 पर्यंत आपण काय म्हणतो, मोर्युला म्हणतो. एकदा का 16च्या पुढे गेलं की त्याला आपण म्हणणार आहोत ब्लास्टोसाइट. सो तुम्ही या ठिकाणी पाहू शकता हे जे F स्ट्रक्चर आहे हे काय आहे, ब्लास्टोसाइट आहे. म्हणजे आता आपलं जे एम्ब्रिओ आहे तर ते युटेरसमध्ये एंटर करणार आहे. ओके, ब्लास्टोसाइटमध्ये 2 प्रकारचे सेल्स असतात. याच्या आतमध्ये जे तुम्हाला ब्लास्टोमर्स पाहायला मिळतात हे 2 प्रकारामध्ये मोडणार आहेत. काही सेल्स काय होतात, या ठिकाणी बाउंड्रीवरती येणार आहेत, आउटर लेअर तयार करतात, अशा पद्धतीने पर्पल तुम्हाला पाहायला मिळतात. आणि याच्यामधलेच काही सेल्स जे आहेत तर ते या ठिकाणी असा एक गोळा तयार करतात, इथे असते कॅव्हिटी. ओके, इथे गोळा तयार करतात आणि या ठिकाणी काही आउटर बाउंड्रीवरती येतात. आता हे जे आउटर बाउंड्रीवरती येणारे सेल्स आहेत तर हे पण ब्लास्टोमर्सच आहेत, आणि जे आतमध्ये गोळा झालेले सेल्स जे आहेत हे पण ब्लास्टोमर्सच आहेत, बट त्यांनी स्वतःला आता डिफरन्शिएट केलेलं आहे. सो आता हे जेव्हा बाउंड्रीवरती येतात तेव्हा त्या सेल्सला आपण म्हणणार आहोत किंवा त्या लेअरला आपण म्हणणार आहोत ट्रोफोब्लास्ट. काय म्हणणार आहोत, ट्रोफोब्लास्ट. आणि हे जे आतमधले सेल्स आहेत किंवा हा जो एक सेल्सचा पूर्ण एक बंच आहे किंवा गोळा आहे त्याला आपण म्हणणार आहोत इनर मास सेल्स. ओके, सो अशा पद्धतीने 2 ह्याच्या प्रकारामध्ये डिफरन्शिएट होणार आहेत ब्लास्टोमर्स. दॅट इज फर्स्ट म्हणजे आउटर लेअर तयार होणार आहे ट्रोफोब्लास्ट, आणि जे आतमध्ये असणार आहेत त्याला आपण म्हणणार आहोत इनर सेल मास. आता हे जे इनर सेल मास आहे यापासूनच पुढे एम्ब्रिओ तयार होणार आहे, यापासूनच पुढे फिटस तयार होणार आहे, यापासूनच पुढे बेबी तयार होणार आहे. म्हणजे हे जे बाहेरचे सेल्स आहेत ते आता आतमधल्या कामामध्ये म्हणजेच एम्ब्रिओ तयार करणं किंवा फिटस तयार करणं, बेबी तयार करणं याच्यामध्ये भाग घेणार नाहीत. फक्त जे येलो किंवा ऑरेंज कलरचे सेल्स तुम्हाला पाहायला मिळतात त्यापासूनच पुढे एम्ब्रिओ तयार होणार आहे. मग आता हे ट्रोफोब्लास्ट सेल्स काय करतात तर हे या ठिकाणी युटेरसच्या वॉलला, युटेरसची सगळ्यात बाहेरची वॉल कोणती असते, एक्झॅक्टली एंडोमेट्रियम. तर युटेरसच्या सगळ्यात बाहेरच्या वॉलला एंडोमेट्रियमला अटॅच होण्याचं काम कोण करणार आहे, ट्रोफोब्लास्ट. सो ट्रोफोब्लास्ट लेअर जो आहे तर तो एंडोमेट्रियमला अटॅच होतो आणि आतमधले जे इनर मास सेल्स आहेत तर त्याचं कन्व्हर्जन एम्ब्रिओमध्ये होणार आहे. ओके, सो आता जेव्हा अटॅचमेंट होणार आहे, हे जेव्हा या ठिकाणी ते अटॅचमेंट होणार आहे, या अटॅचमेंटलाच आपण काय म्हणणार आहोत, इम्प्लांटेशन. ओके, म्हणजे या ठिकाणी हा जो एम्ब्रिओ आहे, जो ब्लास्टोसिस्ट आहे तो आता इम्प्लांट झालाय आणि इथूनच पुढे तो फर्दर डेव्हलप होणार आहे. आता तो कुठेही हलणार नाही जोपर्यंत 9 months कंप्लीट होत नाही तोपर्यंत. ओके, आतापर्यंत त्याने एवढं सगळं डिस्टन्स कव्हर केलं आणि त्याच्यामध्ये त्याची खूप छान अशी डेव्हलपमेंट झालेली आहे आणि आता तो कुठेही हलणार नाहीये. सो आता याच्यामुळे या ठिकाणी जो ब्लास्टोसिस्ट आहे तर तो एंडोमेट्रियम वरती किंवा एंडोमेट्रियमची जी वॉल आहे त्याच्यावरती इम्प्लांट होणार आहे आणि याच्यापासूनच पुढे प्रेग्नन्सी होणार आहे. ओके, प्रेग्नन्सी राहणार ज्याला आपण म्हणतो. सो हे सगळं तुम्हाला या ठिकाणी लिहिलेलं पाहायला मिळेल, आपण ते पण रीड करूया की ब्लास्टोमर्स पासूनच या ठिकाणी पुढे
डिव्हिजन झाल्यानंतर मोरुलाचं कन्व्हर्जन कशामध्ये होणार आहे, ब्लास्टोसिस्टमध्ये. हे ब्लास्टोसिस्ट जे आहे ते आता युटेरसकडे ट्रॅव्हल होत आहे किंवा जाणार आहे. हे जे ब्लास्टोसिस्ट आहे याच्यामधले ब्लास्टोमर्स दोन प्रकारामध्ये डिवाइड होतात. एक तर जे आउटर लेअर फॉर्म करतात त्याला आपण म्हणणार आहोत ट्रोफोब्लास्ट, आणि जे इनर लेअर फॉर्म करतात त्याला आपण म्हणणार आहोत दॅट इज इनर मास किंवा इनर सेल मास. ओके, इनर सेल मास. आता हे जे इनर सेल मास आहे ह्याचं कन्व्हर्जन परत कशामध्ये होणार आहे, एम्ब्रिओ. आणि हे जे ट्रोफोब्लास्ट आहे हे एंडोमेट्रियमला अटॅच व्हायला हेल्प होणार आहे. जेव्हा हे ट्रोफोब्लास्ट एंडोमेट्रियमला अटॅच होईल, म्हणजे पूर्ण एम्ब्रिओ जेव्हा एंडोमेट्रियमला अटॅच होईल तेव्हा तो फर्दर डेव्हलप होणार आहे. आणि ह्या अटॅचमेंटलाच आपण म्हणणार आहोत दॅट इज इम्प्लांटेशन. आणि अटॅचमेंट कशावरती होते, एंडोमेट्रियम लेअरवरतीच होणार आहे किंवा एंडोमेट्रियम वॉलवरती होणार आहे. मायोमेट्रियम किंवा त्याच्या आतमध्ये कुठल्याही वॉलवरती इम्प्लांटेशन होत नाही. ओके, हे तर झालं. आता याला आपण म्हणणार आहोत प्रेग्नन्सी. आता प्रेग्नन्सी काय आहे आणि एम्ब्रियोनिक डेव्हलपमेंट काय आहे ते आता आपण पुढे पाहूया. सो आता इम्प्लांटेशन झालेलं आहे. आफ्टर इम्प्लांटेशन फिंगर लाईक प्रोजेक्शन्स अपीयर ऑन दी ट्रोफोब्लास्ट कॉल्ड ॲज कोरियोनिक विलाय. सो बेसिकली तुम्ही जर या ठिकाणी पाहिलं, लेट मी शो यू. तर अशा पद्धतीने हे आहे ब्लास्टोसिस्टचं स्ट्रक्चर. जेव्हा हे या ठिकाणी इम्प्लांट होईल तेव्हा याच्यावरती अशा पद्धतीने फिंगर लाईक स्ट्रक्चर्स तयार होतात. का तर या ठिकाणी प्लासेंटा तयार व्हायला पाहिजे ना, कारण त्या बेबीला म्हणजे त्या आतमध्ये तयार होणाऱ्या फिटसला, एम्ब्रिओला फूड मटेरियल, न्यूट्रिशन असं काहीतरी मिळालं पाहिजे ना. सो त्यासाठी याच्यावरती अशा पद्धतीने फिंगर लाईक प्रोजेक्शन्स जे आहेत तर ते तयार होतात. हे इथे असे होणार आहेत. ओके, सो हे जे प्रोजेक्शन्स आहेत त्याला आपण म्हणणार आहोत कोरियोनिक विलाय. आता हे जे कोरियोनिक विलाय आहे याच्या बाजूला तुम्हाला काय पाहायला मिळते, हे काय आहे, युटेरसचं टिश्यू आहे. ओके, सो याच्या बाजूला आपल्याला युटेराइन टिश्यू पाहायला मिळत आहेत. ओके, युटेराइन टिश्यू. आणि इथे काय असणार आहे, एंडोमेट्रियम कशाचं बनतं, ऑफकोर्स ब्लडचं बनतं. त्याच्यामुळे एकतर युटेराइन टिश्यू आहे आणि त्यासोबतच एंडोमेट्रियम वरती इम्प्लांट झाल्यामुळे याच्या बाजूला तुम्हाला ब्लड देखील पाहायला मिळेल. सो इथे काय काय असणार आहे, एक तर थोडंसं असं ब्लड असणार आहे एंडोमेट्रियमच्या लेअरचं, आणि त्यासोबतच आतमध्ये काय असणार आहे, युटेराइन टिश्यू असणार आहे. सो अगेन याच्यावरती तुम्हाला प्रश्नही विचारला जातो की हे जे कोरियोनिक विलाय आहे याच्या भोवती तुम्हाला किंवा हे कशाच्या भोवती पाहायला मिळतं, तर हे पाहायला मिळणार आहे युटेराइन टिश्यूच्या. आणि मॅटर्नल ब्लड हा फिटल ब्लड नाही, म्हणजे आईचं ब्लड, बेबीचं ब्लड नाही. ओके, सो मॅटर्नल ब्लड आणि युटेराइन टिश्यू याच्या सराउंडिंग आपल्याला हे कोणाच्या सराउंडिंग आपल्याला पाहायला मिळणार आहे, कोरियोनिक विलायच्या. आता हे जे कोरियोनिक विलाय आहेत ते म्हणजे जे तयार झालेले विलाय आहेत ते, आणि हे जे सगळे युटेराइन टिश्यू आहेत इथे तयार झाले ना ऑफकोर्स. सो आता हे जे सगळे युटेराइन टिश्यू आहेत ते आणि जे कोरियोनिक विलाय आहेत ते हे मिळून या ठिकाणी एक स्ट्रक्चर तयार होणार आहे ज्याला आपण म्हणणार आहोत प्लासेंटा. आणि कोणाच्या मध्ये असणार आहे, हे एम्ब्रिओ किंवा फिटस, आणि हे मॅटर्नल स्ट्रक्चर किंवा मॅटर्नल ऑर्गन म्हणजेच मदरची बॉडी आणि तयार होणारा एम्ब्रिओ यांच्यामध्ये आपल्याला या ठिकाणी एक ऑर्गन तयार झालेला पाहायला मिळतो ज्याला आपण म्हणणार आहोत प्लासेंटा. बरं, आता याच्याबद्दल आपण थोडीशी जी डेफिनेशन वगैरे आहे ती पण बघूया, कारण एनसीईआरटीच्या लाईन्स आपल्याला पाहायचे आहेत. आफ्टर इम्प्लांटेशन फिंगर लाईक प्रोजेक्शन्स तयार होणार आहेत कशावरती, ट्रोफोब्लास्ट वरती, म्हणजेच आउटर लेअर ऑफ दी ब्लास्टोसिस्ट. त्याला आपण म्हणणार आहोत कोरियोनिक विलाय. कोरियोनिक विलाय आर सराउंडेड बाय, त्याच्या भोवती काय आहे, युटेराइन टिश्यू आहे आणि मॅटर्नल ब्लड आहे. सो कोरियोनिक विलाय आणि जे युटेराइन टिश्यू आहे ते काय होणार आहेत, इंटरडिजिटेड होणार आहेत विथ इच अदर, म्हणजे एकमेकांमध्ये असे काय म्हणू शकतो आपण, याच्यामध्ये गेलं सो एकमेकांमध्ये एम्बेडेड होणार आहेत आणि त्यापासून एक स्ट्रक्चरल आणि फंक्शनल युनिट तयार होणार आहे त्या डेव्हलपिंग एम्ब्रिओमध्ये आणि मॅटर्नल बॉडीमध्ये. याला आपण म्हणणार आहोत प्लासेंटा. सो या ठिकाणी आहे युटेरसची वॉल आणि इथे इम्प्लांट झालेला आहे एम्ब्रिओ किंवा फिटस जे पण तुम्ही म्हणणार असाल ते. सो इथे तयार झाला आहे एम्ब्रिओ. तर हा अशा पद्धतीने आतमध्ये कोरियोनिक विलाय तयार होते आणि कोरियोनिक विलाय आणि हे जे सगळे मॅटर्नल टिश्यू आहेत, युटेराइन टिश्यू आहेत, त्याच्यापासून मिळून इथे एक दोघांच्या मध्ये एक प्लासेंटा लाईक स्ट्रक्चर तयार होणार आहे जे की फंक्शनल आहे आणि त्याचं स्वतःचं एक स्ट्रक्चर सुद्धा आहे. आता प्लासेंटा का तयार झालं, तर सगळ्यात पहिल्यांदा तर बेबी जे आतमध्ये डेव्हलप होते ऑफकोर्स त्याला ऑक्सिजन पाहिजे. सो हे जे ऑक्सिजन आहे कोण देणार, ऑब्व्हियसली मदर देणार. मग आता मदरकडून ऑक्सिजन बेबीकडे यावं यासाठी काहीतरी मध्ये कनेक्शन पाहिजे आणि ते कनेक्शन असणार आहे प्लासेंटा. दुसरी गोष्ट, जे न्यूट्रियंट्स म्हणजे मदर घेणार आहे ते बेबीपर्यंत पोहोचावं यासाठी पण प्लासेंटा हेल्प करणार आहे. आता बेबीने ऑक्सिजन घेतला म्हणजे बेबी कार्बन डायऑक्साईड बाहेर फेकणार. सो कार्बन डायऑक्साईड बाहेर जाण्यासाठी म्हणजे मदरच्या बॉडीमधून ऑफकोर्स बाहेर जाईल. सो त्याच्यामुळे मदरच्या बॉडीमध्ये पाठवण्यासाठी पण प्लासेंटा काम करणार आहे. बेबीच्या बॉडीमधून काहीतरी एक्सक्रिएटा पण बाहेर पडेल, ते पण मदरच्या बॉडीमध्ये पाठवण्यासाठी पण प्लासेंटा काम करतं. सो बेसिकली ज्याही सगळ्या प्रोसेसेस आहेत ज्याच्यामधून आपण काहीतरी बाहेर टाकतो किंवा बाहेरचं काहीतरी आतमध्ये घेतो, या सगळ्यामध्ये प्लासेंटा हेल्प करणार आहे एम्ब्रिओला. सो द प्लासेंटा इज कनेक्टेड टू दी एम्ब्रिओ टू दी अम्बेलिकल कॉर्ड. तुम्ही जर या ठिकाणी
पाहिलं तरी त्याचं प्लासेंटा तयार झालेलं आहे आणि प्लासेंटा आणि आतमध्ये जे एम्ब्रिओ आहे यांच्यामध्ये हे जे चाललेलं आहे एक्सचेंज ते कशामधून चाललेलं आहे, एका पाईपलाईक स्ट्रक्चरमधून. आणि त्या पाईपलाईक स्ट्रक्चरला आपण काय म्हणतो, अंबॅलिकल कॉर्ड, म्हणजेच मराठीमध्ये आपण त्याला नाळ म्हणतो. ओके, सो हे काय आहे, मध्ये असणारं अंबॅलिकल कॉर्ड आहे की ज्याद्वारे हे सगळं एक्सचेंज जे आहे ते होणार आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे प्लासेंटा also acts as an endocrine tissue and produces several hormones. आता हे जे प्लासेंटा आहे, इथे जे प्लासेंटा तुम्हाला पाहायला मिळते तर ते प्लासेंटा फक्त ट्रान्सपोर्टचं काम करत नाही, तर ते एक एंडोक्राइन ग्लँड पण आहे, टेम्पररी एंडोक्राइन आहे. ओके, टेम्पररी एंडोक्राइन आहे आणि ते काही हॉर्मोन्स पण सिक्रेट करतं. फॉर एक्झाम्पल आहे HCG, HPL, इस्ट्रोजन, प्रोजेस्टेरॉन. ओके, सो आता बेसिकली HCG काय आहे, HCG म्हणजे काय, ह्युमन कोरियोनिक गोनॅडोट्रोपिन. दुसरा जे आपल्या बॉडीमध्ये ॲक्च्युअली गोनॅडोट्रोपिन असतात ते जेव्हा बेबी इम्प्लांट होणार आहे तर ते तेव्हा त्यांचं काम स्टॉप होतं, कारण ऑफकोर्स ते वरून जस्ट फॉर दी मेन्स्ट्रुअल सायकलपर्यंत आपण पाहिलं होते की FSH आणि LH त्या ठिकाणी होते. बट जसं या ठिकाणी बेबी इम्प्लांट वगैरे होणार आहे तर त्यांचं काम कोण करणार आहे, ह्युमन कोरियोनिक गोनॅडोट्रोपिन, जे की प्लासेंटा रिलीज करणार आहे. दुसरी गोष्ट ह्युमन प्लासेंटल लॅक्टोजन, म्हणजे ज्याला आपण HPL म्हणणार आहोत. थर्ड आहे प्रोजेस्टेरॉन आणि फोर्थ आहे इस्ट्रोजन. ओके, तर अशा पद्धतीने हे दोन हॉर्मोन तर कॉमन आहेतच, पण अजून एक नवीन दोन ऍड झालेले आहेत ते म्हणजे HCG आणि HPL. इन द लेटर फेज ऑफ प्रेग्नन्सी अजून एक हॉर्मोन रिलीज केलं जातं ज्याला आपण म्हणणार आहोत रिलॅक्सिन. बट हे कोण रिलीज करणार आहे, ओव्हरी, प्लासेंटा नाही, ओव्हरी रिलीज करणार आहे. ओके, कधी प्रेग्नन्सीच्या लास्ट नाही म्हणता येणार बट नंतरच्या काही स्टेजेसमध्ये हे जे ओव्हरी आहे तर ते अजून एक हॉर्मोन प्रोड्यूस करतं ज्याला आपण म्हणणार आहोत रिलॅक्सिन. ओके, सो तुम्हाला असा प्रश्न विचारला जातो की लेटर फेजेस ऑफ प्रेग्नन्सीमध्ये ओव्हरी कोणतं हॉर्मोन रिलीज करतं किंवा रिलॅक्सिन कोणतं ऑर्गन रिलीज करतं. ओके, लेट अस रिमेंबर दॅट HCG म्हणजेच ह्युमन कोरियोनिक गोनॅडोट्रोपिन, HPL म्हणजेच ह्युमन प्लासेंटल लॅक्टोजन and relaxin are produced in human only during pregnancy. जर प्रेग्नन्सी राहिली त्या वुमेनच्या बॉडीमध्ये तर आणि तरच फक्त HCG, HPL आणि रिलॅक्सिन हे हॉर्मोन्स प्रोड्यूस होणार आहेत. इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन तसेही प्रत्येक फिमेलमध्ये प्रोड्यूस होत असतातच, पण HCG, HPL आणि रिलॅक्सिन हे फक्त प्रेग्नन्सीच्या फेजमध्येच रिलीज होतात. जर त्या लेडीला पूर्ण आयुष्यभर प्रेग्नन्सी नसेल राहिली तर तिच्या बॉडीमध्ये कधीच हे हॉर्मोन रिलीज होणार नाही. ओके, सो हे खूप इम्पॉर्टंट आहे की HCG, HPL आणि रिलॅक्सिन जे आहे ते फक्त प्रेग्नन्सीच्या दरम्यानच रिलीज होतं. असं का, कारण HCG आणि HPL कोण रिलीज करणार आहे, प्लासेंटा कधी तयार होणार आहे, जेव्हा बेबी इम्प्लांट होईल तेव्हा. आता जर बेबीच नसेल किंवा जर एम्ब्रिओज नसेल, इम्प्लांटच नाही झाला, प्लासेंटाच तयार नाही झाला तर हे हॉर्मोन कोण रिलीज करणार, कोणीच नाही ऑफकोर्स. आणि रिलॅक्सिन काय आहे तर ते देखील जेव्हा लेटर फेज ऑफ प्रेग्नन्सी म्हणजे ज्या ठिकाणी बेबीचं पूर्ण ग्रोथ वगैरे झालेली आहे, समथिंग डिलिव्हरी वगैरे होणार आहे, तर अशा काही फेजेसमध्येच ते रिलीज केलं जातं. सो दॅट्स वाय रिलॅक्सिन पण नॉर्मल फिमेलच्या बॉडीमध्ये प्रोड्यूस नाही होत, फक्त प्रेग्नंट फिमेलच्या बॉडीमध्येच फक्त प्रोड्यूस होणार आहे. In addition, during pregnancy, the levels of other hormones like estrogen, progesterone, cortisol, prolactin, thyroxine, etc. are increased several folds in the maternal blood. आता फक्त ॲज यू ऑल नो की प्रेग्नन्सी हे काय फक्त बाळ इम्प्लांट झालं, डेव्हलप झालं आणि डिलिव्हर झालं ही एवढी प्रोसेस नाही आहे. तर त्याच्यामुळे ॲट दी टाइम ऑफ प्रेग्नन्सी किंवा त्या 9 monthsमध्ये फक्त एवढंच होत नाही, तर ती लेडी जी आहे, जी फिमेल आहे, तिच्या बॉडीमध्ये पूर्ण सगळं केमिकल सगळे बदलत असतात, सगळे हॉर्मोन्स त्या ठिकाणी इन्क्रीज होत असते लेवल किंवा डिक्रीज होत असते लेवल, खूप साऱ्या बॉडीमध्ये सुरू असतं. तर त्याच्यामध्ये कोणते कोणते हॉर्मोन्स अजून आहेत, इस्ट्रोजन ॲज युज्युअल आहे, प्रोजेस्टेरॉन पण आहे, प्रोलॅक्टिन सुद्धा आहे, कारण जेव्हा बेबी डिलिव्हर होईल तेव्हा त्याला ब्रेस्ट फिडिंग सुद्धा करायचं आहे, मग त्याच्यामुळे त्याला ब्रेस्ट फिडिंगला स्टिम्युलस देण्याचं काम करणार आहे प्रोलॅक्टिन, कॉर्टिसॉल आहे, थायरॉक्सिन आहे, एक्सेट्रा. हे सगळे सुद्धा मॅटर्नल ब्लडमध्ये इन्क्रीज होतात. स्पेशली त्यांनी या ठिकाणी मॅटर्नल ब्लड सांगितलेलं आहे, कारण ऑब्व्हियसली फिटल ब्लडचा या ठिकाणी काही संबंध नाही आहे, कारण हे सगळं फिमेलच्या बॉडीमध्ये चाललंय ना की तर बेबीच्या. ओके, सो increased production of these hormones is essential for supporting the fetal growth, metabolic changes in the mother and maintenance of pregnancy. जर हे सगळे हॉर्मोन्सचे लेवल इन्क्रीज होत नसेल किंवा प्रॉपर मेंटेन राहत नसेल तर प्रेग्नन्सीसाठी इश्यूज येऊ शकतात किंवा बाळाची प्रॉपर ग्रोथ नाही होणार. सो त्याच्यामुळे ह्या सगळ्या हॉर्मोन्सचं बॅलन्स्ड असणं खूप गरजेचं आहे, कारण त्याच्यामुळेच एक प्रॉपर फिटल ग्रोथ होणार आहे किंवा मेटाबॉलिक चेंजेस जे काही फिमेलच्या बॉडीमध्ये होत आहेत, मदरच्या बॉडीमध्ये होत आहेत, ते मेंटेन राहणार आहेत, प्रेग्नन्सी मेंटेन राहणार आहे. सो हे सगळ्या हॉर्मोन्सचं काम आहे. ओके,
सो इथपर्यंत आपण पाहिलेलं आहे की हे जे बेबी आहे त्याचे इम्प्लांट झालेलं आहे, प्लासेंटा सुद्धा तयार झालेला आहे. या ठिकाणी तुम्हाला प्लासेंटल विलायज वगैरे पाहायला मिळतात. हे जे मध्ये आहे याला आपण म्हणणार आहोत अम्बॅलिकल कॉर्ड. अम्बॅलिकल कॉर्ड आणि त्याचे वेसल्स पण आहेत. बेबी आणि मदरची बॉडी किंवा प्लासेंटा याच्यामुळे अटॅच झालेला आहे. या ठिकाणी एम्ब्रिओ जे आहे अजून डेव्हलपमेंट नाही झाली आहे. या ठिकाणी तुम्हाला छोटीशी योग सॅक पाहायला मिळते. योग सॅक बेसिकली ॲनिमल्स बॉडीमध्ये आपल्याला डेव्हलप्ड पाहायला मिळते, कारण योग सॅक न्यूट्रिशन प्रोव्हाइड करणार असतं. बट ही जी फिमेल ह्युमन बिंग्सची बॉडी आहे, ह्युमन बिंग्सच्या बॉडीमध्ये योग सॅकचं काही काम नाही आहे, कारण मदर डायरेक्टली त्या बेबीला न्यूट्रिशन प्रोव्हाइड करते. जे ॲनिमल्स किंवा जे बर्ड्स एग्स वगैरे ले करतात, फॉर एक्झाम्पल कोंबडीचं अंड, त्याच्यामध्ये त्याचा येलो पार्ट असतो, तो काय असतो, योग सॅक असतो किंवा योग असतं. ओके, सो ते योग काय आहे, त्या डेव्हलप होणाऱ्या हेनच्या बेबीला किंवा ते जे आतमध्ये एम्ब्रिओ डेव्हलप होणार असेल त्याला न्यूट्रिशन प्रोव्हाइड करणार आहे. बट या ठिकाणी त्या न्यूट्रिशनची गरज नाही, कारण मम्मा रोज ताजं नवीन फूड खाते, सो ते सगळं त्याच्यामध्ये न्यूट्रियन्स बेबीला मिळतात. सो दॅट्स वाय या ठिकाणी योग सॅक एवढं डेव्हलप नाही आहे. बट हे जे योग सॅक आहे तर ते बेबीच्या बॉडीमध्ये ब्लड सेल्स डेव्हलप व्हायला हेल्प करतं. नेक्स्ट आहे तुम्हाला या ठिकाणी कॅव्हिटी पाहायला मिळते युटेरसमधली, आणि बेसिकली हा जो रिजन आहे एंडोमेट्रियमचा आहे. या ठिकाणी मायोमेट्रियमचे वगैरे हे सगळे वॉल्स या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतात. इथे आहे म्युकस लाईक प्लग लाईक, म्हणजे सर्व्हिसच्या ठिकाणी तुम्हाला एक म्युकस लाईक स्ट्रक्चर पाहायला मिळेल. हे बेसिकली जेव्हा बेबी डिलिव्हर होणार असतं त्याच्या वेळेस वगैरे इथला जो भाग आहे तो ब्रेकडाऊन होतो, म्हणजेच फ्लो व्हायला स्टार्ट होतो. बट बेबी जोपर्यंत इम्प्लांट आहे किंवा जोपर्यंत त्याची पूर्ण डेव्हलपमेंट होत नाही तोपर्यंत या ठिकाणी म्युकस लाईक स्ट्रक्चर तसंच असणार आहे. ओके, आफ्टर दॅट नेक्स्ट आहे इमिडिएटली आफ्टर इम्प्लांटेशन द इनर सेल्स, म्हणजे जे एम्ब्रिओ ज्याच्यापासून तयार होणार आहे, इनर सेल मास मगाशी आपण या ठिकाणी पाहिलं होतं ब्लास्टोमर्स पासून तयार होणारं. सो जे इनर सेल मास आहे, जे एम्ब्रिओ आहे तर ते डिफरन्शिएट होणार आहे वेगवेगळ्या सेल्समध्ये. ओके, सेल्समध्ये डिफरन्शिएट होणार आहे आणि त्याच्यापासून 3 लेयर्स तयार होतात, ज्याला आपण म्हणणार आहोत जर्म लेयर्स ज्याला आपण म्हणतो. त्यापैकी 3 लेयर आहेत, एक्टोडर्म, एंडोडर्म आणि मिझोडर्म. एक्टोडर्म म्हणजे आउटर लेअर, एंडोडर्म म्हणजे इनर लेअर आणि मिझोडर्म म्हणजे बिटवीन लेअर. सो एक 3 लेयर्स तयार होणार आहेत जसं बेबी इम्प्लांट होईल त्याच्यानंतर लगेचच. आता याच्यामध्ये काही ऑर्गन्स असे आहेत की जे मिझोडर्म पासून तयार होतात, काही ऑर्गन्स एक्टोडर्म पासून तयार होतात, काही ऑर्गन्स एंडोडर्म पासून तयार होतात. फॉर एक्झाम्पल हार्ट वगैरे जे सगळे इनर ऑर्गन्स आहेत ते सगळे मिझोडर्म पासून तयार होतात. जे आपले नर्व सेल्स आहेत ते सगळे एक्टोडर्म पासून तयार होतात. जे आपले एपिथेलियम वगैरे आहे ते सगळं मोस्टली एपिथेलियम तिघांपासूनही तयार होतं, बट त्यातल्या त्यात जे एपिथेलियम आहे तर ते एंडोडर्म पासून पण तयार होतं. ओके, सो these 3 layers gives rise to all tissues, organs, etc. It needs to be mentioned here that the inner cell mass contains certain cells called as stem cells which have the potency to give rise to all the tissues and organs. As you all know की हे जे एम्ब्रिओ तयार झाला आहे किंवा जे इनर मास सेल आहे किंवा इनर सेल मास जे पण आहे तर त्या इनर सेल मासमध्ये जे सगळे सेल्स असतात तर ते स्वतः टोटिपोटंट आहेत, ते कुठल्याही सेलमध्ये कन्वर्ट होऊ शकतात त्यांना ज्याप्रमाणे स्टिम्युलस मिळेल त्याप्रमाणे. सो बेसिकली जर तुम्ही म्हणजे जर फॉर द एक्सपेरिमेंटल पर्पज ओनली जर तुम्ही एखादा ब्लास्टोसिस बाहेर काढला बॉडीच्या आणि त्याला जर तुम्ही डिवाइड केला काही पार्ट्समध्ये तर त्या प्रत्येक पार्टपासून एक नवीन बेबी तयार होऊ शकतं, त्याची कॅपॅसिटी तेवढी आहे. ओके, सो त्याच्यामुळे आपण असं त्याच्यामध्ये काय असेल की ज्यामुळे प्रत्येक पार्ट हा नवीन बेबीच्या स्वरूपामध्ये येऊ शकतो. तर बेसिकली त्याच्यामध्ये असतात स्टेम सेल्स जे की प्युरिपोटेंट आहेत, त्याच्यामध्ये पोटेन्सी आहे की ते नवीन ऑर्गन्स आणि टिश्यूज तयार करू शकतात, त्यांना स्टिम्युलस मिळेल त्याप्रमाणे. ओके, सो हे जे इनर सेल मास आहे याच्यामध्ये असणार आहेत स्टेम सेल्स. What are the major features of embryonic development at various months of pregnancy? ते आपण आता पुढे पाहूया. As you all know की ह्युमन प्रेग्नन्सी लास्ट फॉर 9 months आणि +- 9 days सुद्धा पुढे. सो डू यू नो फॉर हाऊ मेनी मंथ्स प्रेग्नन्सी लास्ट इन डॉग, एलिफंट्स, कॅट्स? हे सगळं तुम्ही फाइंड आउट करा. कॅट्समध्ये साधारणतः आय थिंक सो की 3 ते 4 महिने वगैरे असतं. सो फाइंड आउट, ते तुम्ही फाइंड आउट करू शकता, तसंही त्याच्यावरती प्रश्न नाही आहे त्याच्यामध्ये. इन ह्युमन बिंग्स आफ्टर 1 month ऑफ प्रेग्नन्सी दी एम्ब्रिओज हार्ट इज फॉर्म्ड. सो हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे की 1 month झाला त्या बेबीला इम्प्लांट होऊन की त्यानंतर लगेचच सगळ्यात पहिला ऑर्गन आहे तो म्हणजे हार्ट या ठिकाणी तयार होणार आहे. हार्ट कशापासून तयार होतो? मिझोडर्म पासून. सो जसे हे लेयर्स तयार होतात त्याप्रमाणे ऑर्गन्स, टिश्यूज वगैरे तयार व्हायला हेल्प होते. सो मिझोडर्म पासून हार्ट तयार होतं. द फर्स्ट साइन
of growing fetus may be noticed by listening the heart sound. आणि स्टेटोस्कोप जर आपण लावला फिमेल बॉडीवरती म्हणजे हातावरती पल्सेस वगैरे चेक करण्यासाठी, त्याच्यामधून आपल्याला बेबीच्या हार्टचं पण हार्टबीट ऐकायला येतं त्या डॉक्टरला. सो याच्यामुळे आपण काय सांगू शकतो की फर्स्ट मंथ राहिलेला आहे किंवा फर्स्ट मंथ झालेला आहे प्रेग्नन्सीचा, हे आपण याच्यावरून एक साईन आहे हे याच्यावरून आपण ठरवू शकतो. म्हणजे हार्ट फॉर्म झालं आणि हार्टबीट सुरू झालं की साधारणतः फर्स्ट मंथमधल्या डेव्हलपमेंट्स झालेल्या आहेत. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे बाय द एंड ऑफ दी सेकंड मंथच्या एंडला, फर्स्ट मंथमध्ये काय तयार झालं, हार्ट तयार झालं. सेकंड मंथच्या एंडला फिटस डेव्हलप्स लिम्स अँड डिजिट्स. हे जे फिटस आहे म्हणजे जे एम्ब्रिओ आहे तर ते लिम्स म्हणजेच पायाची बोटं आणि डिजिट्स म्हणजे हाताची बोटं वगैरे ते सगळं तयार व्हायला स्टार्ट होतं. कधी सेकंड मंथच्या एंडिंगला. फर्स्ट मंथमध्ये काय तयार झालं, हार्ट तयार झालं. सेकंड मंथच्या एंडला लिम्स किंवा डिजिट्स वगैरे तयार झाले. बाय दी एंड ऑफ द 12 वीक्स म्हणजे फर्स्ट ट्रायमेस्टर म्हणजे थर्ड मंथ. ओके, 12 वीक्स म्हणजेच थर्ड मंथ किंवा फर्स्ट ट्रायमेस्टर. फर्स्ट ट्रायमेस्टरच्या एंडला जे मेजर ऑर्गन्स आहेत तर ते ऑलमोस्ट तयार होतात. जे सगळे इंटरनल ऑर्गन्स आहेत, मेजर ऑर्गन्स आहेत, फॉर एक्झाम्पल लिम्स म्हणजे हात पाय, एक्सटर्नल जेनिटॅलिया म्हणजे याचा अर्थ थर्ड महिन्याच्या एंडपर्यंत ते बेबी बॉय आहे की गर्ल आहे हे आपल्याला नक्कीच कळू शकतं. बट ते रिव्हील करणं हे लिगली नाही आहे किंवा इनलिगल आहे, ते रिव्हील आपण करू शकत नाही. बट जर आपण सोनोग्राफी पण ते करायला लावू नाहीये. बट सपोज की जर असं चेक करायचं असेल की ते गर्ल चाइल्ड आहे की बेबी चाइल्ड आहे तर त्यासाठी थर्ड मंथ नंतर ते करू शकतं. बट ते सगळं इलिगल आहे. ओके, सो ॲज वेल ॲज जे अदर ऑर्गन्स आहेत जे की इंटरनल ऑर्गन्स आहेत आणि इम्पॉर्टंट ऑर्गन्स आहेत ते सगळे फर्स्ट ट्रायमेस्टरच्या एंडपर्यंत डेव्हलप होतात. द फर्स्ट मुवमेंट्स ऑफ द फिटस अँड अपीअरन्स ऑफ हेअर ऑन दी हेड आर युजली ऑब्झर्व ड्युरिंग द फिफ्थ मंथ. आणि जे डोक्यावरचे केस वगैरे आहेत किंवा ज्या मुवमेंट्स आहेत, किक मारणं वगैरे वगैरे, आपण मोस्टली पिक्चर्समध्ये मूवीजमध्ये बघतो की ते बेबी किक मारते आणि जे पण असेल ते. सो ते सगळं ॲट दी एंड ऑफ दी फिफ्थ मंथपर्यंत किंवा ड्युरिंग फिफ्थ मंथपर्यंत हे सगळ्या मुवमेंट्स वगैरे किंवा हेअर्स येणं वगैरे हे सगळं स्टार्ट होतं. नेक्स्ट आहे बाय द एंड ऑफ अबाउट 24 वीक्स. 24 वीक्स म्हणजे काय, याला आपण म्हणू शकतो कितवा महिना रे, 6वा महिना. ओके, सेकंड ट्रायमेस्टरच्या एंडला म्हणजे 6 महिन्याच्या एंडपर्यंत काय काय होणार आहे तर बॉडीच्या वरती फाईन हेअर्स एक कवरिंग तयार होतं. जसं की आपल्या बॉडीवरती हेअर्स आहेत त्याप्रमाणे त्यांच्या पूर्ण बॉडीवरती हेअर्स येणार आहेत. आयलिड्स सेपरेट होतात, आय लॅशेस तयार होतात, म्हणजे जे सगळं एक्सटर्नल पार्ट आहे तो आता तयार होतोय. फर्स्ट ट्रायमेस्टरच्या एंडपर्यंत सगळे इंटरनल ऑर्गन्स वगैरे तयार झाले होते. सेकंड ट्रायमेस्टरच्या एंडपर्यंत सगळे जे एक्सटर्नल मॉर्फोलॉजिकल कॅरेक्टर्स जे आहेत ते सगळे तयार होत आहेत. आणि बाय द एंड ऑफ द 9 months ऑफ द प्रेग्नन्सी द फिटस इज फुल्ली डेव्हलप्ड अँड इज रेडी टू डिलिव्हर. आणि एंड ऑफ द 9th month पर्यंत फिटस पूर्णतः डेव्हलप होणार आहे आणि त्याची डिलिव्हरी होणार आहे. ओके, नेक्स्ट आहे पार्च्युरेशन. The average duration of human pregnancy is about 9 months, which is called as gestation period. आणि याच पिरियडमध्ये कुठून स्टार्ट होतो हा पिरियड, जेव्हा एक्टोडम, एंडोडम, मेझोडम डेव्हलप व्हायला स्टार्ट होतात तिथपासून हा पिरियड स्टार्ट होतो पूर्ण डेव्हलपमेंट होईपर्यंत. Vigorous contraction of the uterus at the end of the pregnancy causes expulsion or delivery of the fetus. Expulsion म्हणजेच काय, बेबीचं बाहेर येणं. ओके, सो दिस प्रोसेस ऑफ डिलिव्हरी ऑफ द फिटस किंवा चाइल्ड बर्थ याला आपण म्हणतो पार्च्युरेशन. सो बेसिकली बेबी बाहेर येणं फिमेल बॉडीमधून याला आपण म्हणणार आहोत पार्च्युरेशन. पार्च्युरेशन इज इंड्युस्ड बाय अ कॉम्प्लेक्स न्यूरो एंडोक्राइन मेकॅनिझम. हे असं नाही की जस्ट झाले 9 month आणि बेबी बाहेर आला, एवढं सिम्पल नाही आहे ती. ही एक कॉम्प्लेक्स प्रोसेस आहे. याच्यामध्ये एक तर न्यूरोलॉजिकल सिस्टम पण इन्व्हॉल्ड असते, एंडोक्राइन सिस्टम पण याच्यामध्ये इन्व्हॉल्ड आहे, सगळे हॉर्मोन्स, न्यूरॉन्स सगळं काही याच्यामध्ये इन्क्लुडेड आहे. आता बेबीला बाहेर यायचं आहे तर त्याच्यासाठी सिग्नल्स कसे मिळतात, तर द सिग्नल्स फॉर पार्च्युरेशन ओरिजिनेट द फुल्ली डेव्हलप फिटस. जे फुल्ली डेव्हलप फिटस आहे म्हणजे ऑब्व्हियसली बेबी तयार झालाय की नाही हे आतमध्येच माहिती असणार ना. म्हणजे बॉडीला कसं करणार, ब्रेनपर्यंत कसं जाणार की बेबी तयार झालाय, आता कॉन्ट्रॅक्शन करायचं आहे युटेरस वगैरे वगैरे वगैरे. सो त्यासाठी सिग्नल्स कोण पाठवणार आहे, फिटस पाठवणार आहे. आणि जे प्लासेंटा आहे, प्लासेंटा विच इंड्यूस माइल्ड युटेराइन कॉन्ट्रॅक्शन. प्लासेंटा आपण पाहिलं की जे युटेराइन टिश्यूज आहेत आणि जे मॅटर्नल ब्लड आहे तिथे पण कुठेतरी अटॅच्ड आहे. ओके, सो त्याच्यामुळे जे प्लासेंटा आहे तर ते जे युटेराइन टिश्यूज आहेत, जे युटेराइन वॉल्स आहेत त्याच्यामध्ये कॉन्ट्रॅक्शन्स प्रोड्यूस करतं किंवा इंड्यूस करतं. याला आपण म्हणणार आहोत फिटल इजेक्शन रिफ्लेक्स. हे एक संकेत आहे की आता फिटस डेव्हलप झालेला आहे आणि वी हॅव टू डिलिव्हर इट. ओके, सो ते जे रिफ्लेक्स आहे किंवा जे सिग्नल्स आहेत तर ते कोण देणार आहे, प्लासेंटा. दिस ट्रिगर्स
रिलीज ऑफ ऑक्सिटोसिन फ्रॉम मॅटर्नल पिट्युटरी. आणि जसे हे एकदम माइल्ड कॉन्ट्रॅक्शन असतात सुरुवातीचे, जसे हे माइल्ड कॉन्ट्रॅक्शन मिळतात त्याप्रमाणे ब्रेनला सिग्नल जातं आणि तिथून ऑक्सिटोसिन जे आहे तर ते रिलीज होणार आहे. ओके, पिट्युटरी ग्लँडमधून, मदरच्या, हा बेबीच्या नाही. बेबी काही करत नाही याच्यामध्ये. बेबीचं कुठलंही बॉडीमधलं फंक्शन बाहेर येण्यासाठी हेल्प नाही करत, फक्त मदरच या ठिकाणी तिच्याच बॉडीमध्ये हे सगळं चाललेलं आहे. सो मदरच्या पिट्युटरी ग्लँडमध्ये संकेत पोहोचतो आणि मग त्यापासून काय येणार आहे, ऑक्सिटोसिन नावाचं हॉर्मोन जे आहे तर ते रिलीज होतं. ऑक्सिटोसिन जे आहे तर ते युटेराइन मसल्सवरती म्हणजेच युटेरसच्या मसल्सवरती काम करतं आणि ते कॉन्ट्रॅक्शन्स प्रोड्यूस करतं. परत हे कॉन्ट्रॅक्शन्सवरती सिग्नल पाठवतात, परत अजून जास्त प्रमाणामध्ये ऑक्सिटोसिन बाहेर येतं, परत ऑक्सिटोसिन युटेराइन वॉल्सवरती ऍक्ट करणार आहे, परत कॉन्ट्रॅक्शन होणार आहे, परत कॉन्ट्रॅक्शन सिग्नल पाठवतात. असं जोपर्यंत बेबी फुल्ली डिलिव्हर होत नाही, बाहेर जात नाही फिमेल बॉडीमधून, तोपर्यंत हे सगळे सिग्नल्स सुरू असतात. ओके, so after that next आहे the stimulatory reflex between uterine contraction and oxytocin secretion continues resulting in stronger and stronger contractions. आणि याच्यामध्ये stronger contractions चालू राहतात जेणेकरून बेबी इझिली डिलिव्हर व्हावं. नेक्स्ट आहे this leads to the expulsion of baby out of the uterus through the birth canal. बर्थ कॅनल म्हणजे आपण काय पाहिलं होतं, सर्विक्स आणि वजायना. सर्विक्स कॅनल आणि वजायना याला मिळून आपण काय म्हणतो, बर्थ कॅनल. सो जे बेबी आहे तर ते बर्थ कॅनलमधून बाहेर येणार आहे. कशामुळे, कसं बाहेर आलं, असं लगेच आलं का नाही, तर बेबी कॉन्ट्रॅक्शन्समुळे बाहेर आलं. कॉन्ट्रॅक्शन्सचे मोस्टली कॉन्ट्रॅक्शनला हेल्प कोणी केलेलं आहे, मायोमेट्रियमने. ओके, युटेराइन वॉल्स मधले जे मिडल वॉल आहे मायोमेट्रियम, त्याने मोस्टली कॉन्ट्रॅक्शन्स या ठिकाणी प्रोड्यूस केलेले असतात आणि बेबी जे बाहेर येणार आहे त्याला आपण म्हणणार आहोत पार्च्युरेशन. ओके, soon after the infant is delivered the placenta is also expelled out of the uterus. जे प्लासेंटा बेबीच्या न्यूट्रिशनसाठी तयार झालं होतं तर ते देखील आफ्टर बर्थ ऑफ द बेबी बाहेर फेकलं जातं. 15 मिनिटाच्या आत ते बाहेर फेकलं जातं. ऑब्व्हियसली त्याचं फिमेल बॉडीमध्ये परत काही काम नाहीये. सेकंड बेबीची जर डिलिव्हरी होणार असेल किंवा सेकंड बेबी जर सपोज की फिमेलला सेकंड प्रेग्नन्सी राहिली तर असं नाही की ते पहिलंच प्लासेंटा वापरणार, असं काही होत नाही. सो त्याच्यामुळे जे पहिलं प्लासेंटा आहे तर ते बाहेर फेकलं जातं आफ्टर डिलिव्हरी. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे the mammary glands of the female undergo differentiation during pregnancy and starts producing milk towards the end of the pregnancy by the process of lactation. So याच्यामध्ये थोडंसं सायकोलॉजिकल पण आहे की जेव्हा बेबी डिलिव्हर होणार आहे आणि बेबी जेव्हा फर्स्ट टाइम रडणार वगैरे आहे तर तेव्हा त्याच्यामुळे मदरच्या बॉडीमध्ये जे आहे तर ते संकेत जातात की बेबीला आता मिल्क पाहिजे किंवा दूध पाहिजे आणि त्याच्यामुळे मग ऑक्सिटोसिन, प्रोलॅक्टिन वगैरे हे सगळे हॉर्मोन्स त्या ठिकाणी काम करायला सुरू करतात. ओके, बट जर असं पण आहे की काही फिमेल्सला लगेचच मिल्क वगैरे ते प्रोड्यूस नाही करू शकत, सो त्या पण प्रोसेसेस या ठिकाणी येतात. ओके, सो ते अगेन हॉर्मोनल म्हणजे हॉर्मोन्सवरती डिपेंड आहे की जर ती मदर खूप स्ट्रेसमध्ये असेल, एन्झायटी, टेन्शन, डिप्रेशन वगैरे असलं काही असेल तर त्या मदरला लवकर मिल्क तयार करता येत नाही बॉडीमध्ये किंवा बॉडी लवकर मिल्क तयार करत नाही. सो दॅट्स वाय त्या बेबीला मिल्क मिळणार नाही. आफ्टर दॅट बट जर आपण जनरली पाहिलं स्ट्रेस फ्री मदर असेल, हॅपी मदर असेल तर तिच्यामध्ये साधारणतः बेबी बाहेर आल्यानंतर लगेच म्हणजे 1-2 दिवसांनी लगेचच तिच्यामध्ये मिल्क प्रोडक्शन होतं. This helps the mother in feeding the newborn and the milk produced during the initial few days of the lactation is called as colostrum. So जे पहिलं जे मिल्क आहे म्हणजे काही जस्ट बेबी डिलिव्हर झाले आणि जस्ट बेबी मिल्क प्यायला सुरुवात केलेली आहे तर त्या दिवसामधलं जे पहिलं काही दिवसांचं मिल्क असणार आहे तर त्याला आपण म्हणणार आहोत कोलेस्ट्रम. त्याच्यामध्ये खूप साऱ्या मोठ्या प्रमाणामध्ये अँटीबॉडीज असतात. ऑब्व्हियसली बेबीला इम्युनिटी सिस्टम स्ट्रॉंग करण्यासाठी अँटीबॉडीज पाहिजेत. सो त्याच्यामध्ये आणि त्यातही आपल्याला स्पेशली IgA नावाचं अँटीबॉडी पाहायला मिळतं. IgA म्हणजे असतं इम्युनोग्लोबिन A, जे तुम्हाला पुढे इम्युनॉलॉजीमध्ये पाहायला मिळेलच. Absolutely essential to develop resistance for the newborn babies. Breastfeeding during the initial period of infant growth is recommended by doctors for bringing up a healthy baby. So सुरुवातीच्या काळामध्ये बेबीला ब्रेस्टफीडिंग केलंच पाहिजे. इट इज हायली रिक्वायर्ड फॉर दी हेल्दी बेबी, कारण तेच मिल्क असं आहे की जे त्या बेबीच्या बॉडीमध्ये एक तर अँटीबॉडीज देणार आहे बेबीला, त्यासोबतच प्रोटीन्स जाणार आहे, दॅट इज केसिया, शुगर जाणार आहे लॅक्टोजच्या फॉर्ममध्ये, आयन्स जाणार आहेत, कॅल्शियम आहे, सोडियम आहे, क्लोरीन आहे. तर हे सगळे आयन्स त्या बेबीच्या बॉडीमध्ये जाणार आहेत आणि दॅट्स वाय मदरचं मिल्क त्या बेबीला द्यावंच लागतं. सो इन दिस वे आपण हा चॅप्टर कंप्लीट केलेला आहे. इफ यू वॉन्ट तुम्ही समरी देखील रीड करू शकता. आय होप की तुम्हाला दोन्ही पार्ट्स आवडले असतील. फर्स्ट पार्टमध्ये आपण हाफ चॅप्टर कंप्लीट केला होता आणि आता आपण पूर्ण चॅप्टर कव्हर केलेला आहे. सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ अँड सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. बाय बाय.